आणि राउटिंगसाठी व्हर्जन कोणतं यूज केलंय राउटचं? 5.2 यूज केलंय? नाही, त्यांनी लेटेस्ट व्हर्जन यूज केलं ज्याच्यामध्ये आपण ते स्विच नाही यूज करत ना, राऊट आणि राऊटच यूज करतो. येस वी यूज राउट. सो करंट व्हर्जन झालं तुमचं, ठीक आहे. सो नवीन व्हर्जन रिलेटेड मी जस्ट अपडेट देईल तुम्हाला, बिकॉज तेच आपण यूज करूया पुढे चालून पण, डोंट वरी. ओके, सो तुमचं कन्फ्युजन होणार नाही त्यामध्ये, कारण आपण जुनं व्हर्जन यूज केलेलं आहे. बिकॉज जस्ट मागची प्रिव्हियस एक बॅच होती, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रोजेक्टमध्ये जुनंच व्हर्जन आम्ही यूज करतोय, बिकॉज ऑलरेडी त्यांचं जुनंच व्हर्जन झालेलं होतं. बट प्रोबेबली इट मे हॅपन दॅट वी मे अपडेट देअर पार्ट ऑल्सो. ओके, बट कांट से करंटली. फाईन. सो we will just take version 6 of routing, but in upcoming session we are going to take. So आज आपण Fetch API डिस्कस करणार आहे. ओके, सो how to use the Fetch API आणि त्याचबरोबर सर्व्हिसेस कशा क्रिएट करायच्या ते हे आपण डिस्कस करणार आहे. सो येस, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस आवर नेक्स्ट डे, दॅट इज आय थिंक सो टुडे इज आवर डे 4th. ओके, सो 4th or 5th समथिंग इज देअर. आय एम नॉट प्रॉपरली रिमेंबरिंग बिकॉज खूप सारे सेशन्स चालू आहे सायमल्टेनियसली रिॲक्टचे. टोटल माझ्या 3 बॅचेस चालू आहे रिॲक्टचे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत आहे डेजच्या बाबतीत. फाईन, सो लेट्स बिगिन फॉर द पार्ट. ओके, इथे मी जस्ट प्रोजेक्टला VS कोडमध्ये स्टार्ट करतोय आणि प्रिव्हियस सेशनमध्ये जे आपण इम्प्लिमेंटेशन केलं. ओके, सो वॉट एव्हर वी हॅव डन इन लास्ट सेशन बाय युझिंग स्टेट्स अँड प्रॉप्स, त्याचबरोबर आपण यूज इफेक्टचा पण यूज केला होता. अँड ऑल्सो वी हॅव सीन दॅट हाऊ वी कॅन जस्ट हँडल राउटिंग ओव्हर हिअर. ओके, सो राउटिंगसाठी आपण जुनं व्हर्जन यूज केलेलं आहे, विच इज रिॲक्ट राउटर डॉम आपण 5.3 यूज केलेलं होतं. बट वी विल जस्ट अपडेट इट. ओके, डोंट वरी. बट इन अपकमिंग सेशन वी आर गोइंग टू जस्ट डू द स्टफ ओवर हियर. ओके, fine. So now in today's session we are going to see a very important topic and a very interesting one, that is called as a Fetch API. Okay, so Fetch API is one of the common used API आणि Fetch API यूज करणं किंवा Fetch APIचा जो रिक्वायरमेंट आहे किंवा Fetch API आपण कधी यूज करतो, तर ज्यावेळेस आपल्याला क्लायंट सर्व्हरमध्ये कम्युनिकेशन करायचं असतं. सो कॉमनली वी से दॅट whenever we want to deal with or whenever we want to deal with client and server. Okay, so just I will create a server over here. So this circle is server and just will create a square over here. This square is client. So जेव्हा आपल्याला क्लायंट आणि सर्व्हरमध्ये कम्युनिकेशन करायचं असतं तेव्हा HTTP क्लायंट सिस्टीम आपण यूज करत असतो. सो in this case now our server can be anything. ओके, आपलं सर्व्हर जे असेल ते कोणताही असू शकते, लाईक फॉर एक्झाम्पल Apache सर्व्हर असू शकते किंवा इंजिनिअरिंग सर्व्हर असेल, और इट मे बी अ सिंपल CDN सर्व्हर. ओके, सो कोणताही सर्व्हर असू शकतोय. सो द Fetch API बेसिकली वर्क्स विथ रिस्पेक्ट टू ब्राउझर. ओके, सो ब्राउझरमध्ये हा API अवेलेबल आहे. सो ब्राउझरमध्ये हा API अवेलेबल आहे अँड दिस इज वन ऑफ द API विच वी कॉमनली यूज. Fetch API ला एक अल्टरनेटिव्ह अजून एक API असतो विच इज कॉल्ड एज XHR. ओके, सो XHR हा एक API असतो. तुम्ही ऐकलेलं आहे कधी XHR रिलेटेड? येस, नो सर. ओके, एजॅक्स ऐकलेलं आहे? अजॅक्स हा ऐकले. तो जे एजॅक्स असतं त्यालाच आपण XHR म्हणत असतो. ओके, बट XHRचं मेकॅनिझम वेगळं असतं. प्रोबेबली आपण ते डिस्कस इथे नाही करणार. जर तुम्हाला हवं असेल तर आपण डिस्कस करूया, जर नको हवं बिकॉज फेचचा डायरेक्टली आपण यूज करणार आहे, बिकॉज फेच इज अ प्रॉमिस बेस API अँड दॅट इज ओनली वी आर गोइंग टू यूज ओवर हियर. सो आता हा Fetch API एक्झॅक्टली वर्क कसा होतो ते आपण समजून घेऊया. ओके, अँड फॉर दॅट just I will do one thing, rather than going in our project directly, what we are going to do, just I will create a folder over here. Okay, just I will name this folder as a Fetch over here and let's open this project in VS Code. Okay, because काही टेक्निक आपल्याला समजणं इम्पॉर्टंट आहे की हा API कसा वर्क करतो आणि त्याची वे ऑफ इम्प्लिमेंटेशन कसं आहे. ओके, सो दॅट इज समथिंग विच इज लिटल बिट इम्पॉर्टंट ओवर हियर. फाईन, नाव लेट्स वर्क विथ आवर फंक्शनॅलिटीज. सो यासाठी मी इथे एक फाईल क्रिएट करेल index.html. फर्स्ट ऑफ ऑल आपण API समजून घेऊया तो कसा वर्क करतो आणि त्यानंतर आपण त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करूया. ओके, बिकॉज रिॲक्टमध्ये इम्प्लिमेंटेशन जर आपण डायरेक्टली केलं तर थोडं कन्फ्युजिंग होतं कधी कधी. सो इथे मी जस्ट HTMLचा कोड क्रिएट केलेला आहे अँड जस्ट आय विल क्रिएट अ बॉयलर कोड ओवर हियर. दॅट्स वॉट वी वॉन्ट. सो जस्ट आय विल से टुडे इज आवर day 6. आय थिंक सो इट्स 6th day. सो and just we will use a script tag over here. Okay, so just आपण script tag create करूया and now I will just open a project with live server. Okay, so आपण live server सोबत वर्कआउट करूया so that you can just see
व्हॉट एव्हर द फंक्शनॅलिटी विच वी आर डुईंग ओव्हर हिअर. सो इथे आपण कन्सोलवरती सर्व फंक्शनॅलिटीज करणार आहे. नाउ व्हॉट इज द यूज ऑफ फेच एपीआय. सो फेच एपीआय इज यूज, जसं मी तुम्हाला म्हटलो की फेच एपीआय हा एक असा एपीआय जो तुमच्या क्लायंट आणि सर्व्हरमध्ये कम्युनिकेशन करून आणतो. सो कम्युनिकेशन बिटवीन युअर क्लायंट अँड सर्व्हर इज डन बाय द फेच एपीआय. ओके. सो आता यामागे याचं जर आपल्याला डिटेक्शन करायचं असेल तर नेटवर्कच्या अंडर आपल्याला हे डिटेक्शन करता येतं. जर सपोज क्लायंट अँड सर्व्हरमध्ये कम्युनिकेशन होती बाय युझिंग असिंक्रोनस मीडियम, okay, in which we are going to use fetch, you can see that there are two types of API which are used. One is called as a fetch and one is called as XHR. आता हा जो XHR आहे हा सर्वात जुना आहे. ओके. XHR हा सर्वात आधी इम्प्लिमेंट झाला होता. इट इज कॉल्ड एज XML HTTP रिक्वेस्ट. बट आता XML आपण यूज करत नाही, तरी पण याचा नेम अजून सेम आहे. ओके. अँड फॉर दॅट XML HTTP रिक्वेस्ट इज बीन यूज. ओके. XML HTTP रिक्वेस्ट ही यूज केले जाते. दिस इज वन ऑफ द क्लास विच युजेस or by which we can just create a object of XHR. Okay, but XHR आपल्या सिलेबसमध्ये आपण यूज नाही करणार आहे बिकॉज डायरेक्टली वी आर गोइंग टू सी द फेच एपीआय ओव्हर हिअर. सो XHRला मॅनेजमेंट करणं हे थोडंसं डिफिकल्ट असतं. फेच एपीआय त्याच्या अकॉर्डिंगली खूप सोपं असतो. ओके. सो नाव टू जस्ट वर्क विथ द फेच एपीआय व्हॉट वी आर गोइंग टू डू, जस्ट वी विल यूज अ फेक एपीआय. ओके. एक फेक एपीआयचा आपण यूज करूया. सो आय विल जस्ट से जेसम प्लेस होल्डर. सो इथे मी जेसम प्लेस होल्डरचा यूज करेल अँड इनसाइड द जेसम प्लेस होल्डर जस्ट वी विल यूज वन ऑफ द URL. ओके. सो यू विल सी दॅट इथे पण त्यांनी फेच एपीआयच यूज केलेला आहे. बट हे आपण प्रॅक्टिकली वन बाय वन समजून घेऊया. सो हा आपला एपीआय असणार आहे. इफ आय क्लिक ऑन दिस एनी URL, ओके, मी कोणत्या URL वरती जर का क्लिक जर केलं, यू विल सी दॅट वी विल जस्ट गेट अ डेटा ओव्हर हिअर. ओके. आपल्याला हा डेटा मिळणार आहे. नाउ दिस डेटा इज इन युअर जेसन फॉर्मॅट. हा जो डेटा आहे हा एक जेसन फॉर्मॅटेड डेटा आहे. ओके. सो वी कॅन जस्ट ग्रॅब दिस डेटा अँड वी कॅन जस्ट प्रिंट दिस डेटा हाऊ वी वॉन्ट. जसं आपल्याला हवं आहे तसं आपण याला क्रिएट करू शकतोय. अँड दॅट इज ओनली द पार्ट विच वी आर गोइंग टू डू ओव्हर हिअर. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, जस्ट आय विल यूज दिस URL. ओके. हीच URL मी यूज करणार आहे फॉर एपीआय हँडलिंग. सो आता ज्यावेळेस आपण URL यूज करत असतो, कॉमनली वी टेस्ट द URL बाय युझिंग पोस्टमन. ओके. आपण पोस्टमनचा यूज करतो. पोस्टमन इज a tool which you can just use for testing of API. ओके. APIच्या टेस्टिंगसाठी आपण पोस्टमनचा यूज करत असतो. सो आता टेस्टिंग करणं म्हणजे काय, लाईक सपोज आपल्याकडे एक URL आहे. ओके. जस्ट वी विल क्रिएट अ न्यू टॅब. जस्ट मी ही URL इथे पेस्ट करतोय. ओके. अँड नाव आय कॅन जस्ट यूज अ डिफरंट टाइप्स ऑफ मेथड टू हँडल दिस URL, लाईक गेट, पोस्ट, पुट, पॅच, डिलीट. ह्या खूप कॉमनली यूज होतात. ओके. त्याचबरोबर तुम्ही ह्या एपीआयमध्ये सर्व प्रकारचा डेटा मॅनेजमेंट करू शकताय. लाईक मला सर्व्हरला जर डेटा सेंड करायचा असेल तर त्या केसमध्ये मग आपण बॉडीचा यूज करतो. आय विल जस्ट सिलेक्ट अ पोस्ट ओव्हर हिअर अँड नाव आय कॅन जस्ट पास अ डेटा विथ रिस्पेक्ट टू द बॉडी. सो तो डेटा पण तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाठवू शकताय. लाईक फॉर एन एक्झाम्पल फॉर्म डेटा आपल्याला सेंड करता येतो विच इज जस्ट स्प्लिटेड इन टू अ डिफरंट चंक्स. त्याचबरोबर XML X-www-form-URL एन्कोडेड या फॉर्मॅटने पण आपल्याला डेटा सेंड करता येतो. जो फॉर्मचा एक बाय डिफॉल्ट इनक्रिप्ट टाईप आहे. ओके. इट इज ENC टाईप बाय डिफॉल्ट. देन वी कॅन जस्ट सेंड अ रॉ डेटा, लाईक फॉर एन एक्झाम्पल आपण एक टेक्स्ट डेटा सेंड करू शकतो. और वी कॅन जस्ट सेंड अ बायनरी डेटा ऑल्सो टू अ सर्व्हर विच फॉर एन एक्झाम्पल वी आर सेंडिंग अ फाईल. एक फाईल आपण सेंड करतोय तर त्या केसमध्ये आपण बायनरी डेटा पण सेंड करू शकतोय. ओके. बट इन आवर केस वी आर गोइंग टू यूज अ गेट मेथड आणि जस्ट मी इथे हिट करेल. सो आय विल जस्ट क्लिक ओव्हर हिअर. You will see that I am just getting a data with respect to the JSON. So इथे मी JSON सिलेक्ट केलेलं आहे. जर मी HTML सिलेक्ट केलं असतं तर ही एक प्लेन स्ट्रिंग असती. बट जस्ट मी इथे फॉर्मॅटर सिलेक्ट केलं आहे. दिस इज अ फॉर्मॅटर्स. ओके. सो टेक्स्ट, HTML, XML, JSON हे फॉर्मॅटर्स आहे. सो यापैकी मी जस्ट JSON फॉर्मॅट यूज करेल. जर रॉ जर बघितलं तर रॉ तुम्हाला असा कोड दिसणार आहे. ओके. बट इफ आय से आय वॉन्ट अ प्रिटी, देन इन दॅट केस आय कॅन जस्ट सिलेक्ट अ JSON ओव्हर हिअर अँड यू कॅन सी दॅट इट इज अ JSON डेटा. ओके. हा एक JSONचा डेटा आहे आणि यामध्ये तुमचे ऑब्जेक्ट्स आहे. ओके. इट कन्सिस्ट ऑफ अ JSON ऑब्जेक्ट्स अँड JSON ऑब्जेक्ट इज बाइंडेड इनसाइड अ ॲरे. सो ॲरे ऑब्जेक्ट आहे हा, म्हणजेच ऑब्जेक्टचे मल्टिपल ऑब्जेक्ट्स आपण एका ॲरेमध्ये स्टोअर केले आहे. सो वी से इट ॲज अ ऑब्जेक्ट ॲरे. सो कोणतीही URL जर कोणताही API जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल तर तुम्ही इथे तो करू शकताय. ओके. दॅट इज अ ब्युटी ऑफ पोस्टमन. सो आता याला जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर मला जस्ट तुम्ही क्लिअरिफाय करा की तुम्हाला एक्झॅक्टली या रिलेटेड तुम्ही जर वर्क केलं नसेल तर पुढे चालून आपण अजून APIs डिस्कस करणार आहे. ओके.
बट एपीआय टेस्टिंग आपण या प्रकारेच करत असतो. आता जर Node.js मध्ये जर बघितलं तर एपीआय व्हॅलिडेशन वगैरे आपण सर्व करतो. ओके, बट ॲज युअर सिलेबस इज नॉट हॅव्हिंग Node.js, सो आपण .NET वरतीच हे सर्व मॅनेजमेंट करणार आहे. ओके, fine. So this URL is working perfectly and we are just getting a data. It's very good. So now what we are going to do, just I will copy this URL over here. Okay, आता ही URL मी इथून कॉपी करेन and the next thing is going to be to use a fetch API. Okay, आपण fetch चा यूज करूया. Now fetch is nothing but it is a function. Okay, so एक function आहे which comes with JavaScript. म्हणजे हा एक API आहे, बट नॉर्मल भाषेमध्ये आपण याला फंक्शन म्हणू शकतो. इथे आपण फंक्शनला कॉल करतोय. ओके, बट दिस फंक्शन रिटर्न्स अ प्रॉमिस. हे जे फंक्शन असतं हे प्रॉमिस रिटर्न करत असतं. ओके, इट ऑलवेज रिटर्न्स अ प्रॉमिस. सो प्रॉमिसचा कन्सेप्ट माहिती का काय असतो तो? येस, नो सर. ओके, सो वी नीड टू हँडल अ प्रॉमिस फर्स्ट ऑफ ऑल. ओके, प्रॉमिसचा कन्सेप्ट तुम्ही प्रॉमिसवरती कधी कोड केलाय का मॅम? निखिल? नो. ओके, फाईन. सो आय थिंक सो की फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रॉमिसेस डिस्कस करावे त्या, राईट? So we will just go with the promises then. So now what is a promise? Okay, so yes, callback माहिती का? Callback functions JavaScript मधले. Yes, Megha. हो सर, आयडिया आहे. Okay, fine. So now first of all we will see some scenarios. Okay, तो आता इथे आपल्याला काही scenarios समजून घ्यावं लागतील. So first of all we are going to see the asynchronous. So आपण first of all promises समजून घेऊया. Okay. Sorry, just we are going to see promises first of all, then we will just see async await, and after that we are going to see fetch. Okay, so that your concept will get clarified over here. So हे तीन वेगवेगळे asynchronous चे APIs आहे which we commonly use in browser and in Node.js also. Okay, so React मध्ये पण आपण हेच यूज करतो. So आता promises, async, await आणि fetch हे वेगवेगळे APIs आहे. सो आता प्रॉमिसेस का बरं यूज करायचं, हा एक सर्वात मोठा एक क्वेरी असते की का बरं प्रॉमिस यूज करायचं. सो इन जावास्क्रिप्ट देअर आर 4 टाइप्स ऑफ फंक्शन. ओके, जावास्क्रिप्टमध्ये 4 टाईपचे फंक्शन्स असतात. वन इज कॉल्ड एज अ जनरल फंक्शन. ओके, सो लाईक आय विल जस्ट से फन. ओके, ए, तर या प्रकारे ज्यावेळेस आपण फंक्शन कीवर्ड यूज करतो इट इज कॉल्ड एज अ जनरल फंक्शन. सेकंड टाइप ऑफ फंक्शन इन जावास्क्रिप्ट कम्स, द सेकंड टाइप ऑफ फंक्शन विच जावास्क्रिप्ट हैव is which names as a expression based function. Okay, सेकंड टाइपचे जे फंक्शन असतं जावास्क्रिप्टमध्ये त्याला आपण एक्सप्रेशन बेस्ड फंक्शन म्हणतो. सो लाईक माझ्याकडे फन बी आहे, याला आपण लाईक सपोज जसं एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो लाईक फन बी इक्वल्स टू 5, तसंच आपण इथे अनॉनिमस फंक्शन यूज करू शकतोय. ओके, सो जसं आपण इथे फंक्शन हा कीवर्ड यूज करत होतो, फंक्शनच्या नंतर आपण नेम देत होतो, इथं ते देण्याची जरूरत नाही. जस्ट यू नीड टू यूज राऊंड ब्रॅकेट अँड यू कॅन जस्ट यूज अ कर्ली ब्रॅकेट ओव्हर हियर. सो आता हा जो बी आहे हा पुढे चालून आपण फंक्शन सारखा कॉल करू शकतो डायरेक्टली. ओके, सो दिस इज हाऊ द सेकंड फंक्शन टाइप वर्क्स विथ. दिस इज अ सेकंड फंक्शन टाइप विच इज कॉल्ड एज अ अनॉनिमस फंक्शन और एक्सप्रेशन बेस्ड फंक्शन. एक्सप्रेशन म्हणजे जसं मी इथे टू लिहितोय तसंच मी इथे एक्सप्रेशन पण देऊ शकतोय. राईट, आय कॅन जस्ट गिव्ह अ एक्सप्रेशन. सो या फंक्शनला आपण एक्सप्रेशन बेस्ड फंक्शन म्हणतो. ओके, वी कॉल इट एज अ एक्सप्रेशन बेस्ड फंक्शन. द थर्ड टाइप ऑफ फंक्शन विच जावास्क्रिप्ट हॅव इज फॅट एरो फंक्शन. ओके, सो लाईक मी इथे फन बी यूज करतोय, फन सी आपण यूज करूया इक्वल्स टू, इथे मी हा फंक्शन कीवर्ड न लिहिता डायरेक्टली जसं आपण इथे हा कोड लिहितोय, जर मी हा फंक्शन कीवर्ड रिमूव्ह जर केला आणि या कर्ली ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेटच्या मध्ये मी एक ॲरो देऊ शकतोय. दिस इज कॉल्ड द ॲरो फंक्शन. ओके, दिस इज द थर्ड टाइप ऑफ फंक्शन विच इज अवेलेबल इनसाइड द जावास्क्रिप्ट. अँड अ लास्ट टाइप ऑफ फंक्शन विच इज अवेलेबल इनसाइड द जावास्क्रिप्ट, इट इज कॉल्ड एज अ इनलाईन फंक्शन. ओके, सो आता इनलाईन फंक्शन म्हणजे काय असतो? फॉर एन एक्झाम्पल, जर मी सपोज फन ए ला कॉल करतोय, लाईक इफ आय एम कॉलिंग फन ए, तर फन ए मध्ये मी पॅरामीटर देऊ शकतो लाईक से 2, 3, 4, ओके 5 हे पॅरामीटर मी पास करू शकतोय. त्याचबरोबर आपल्याला अजून पण पॅरामीटर पास करता येतं, ते म्हणजे एखादं पूर्ण फंक्शन. जसं इथे आपण फंक्शन डेफिनेशन कॉल करतोय, याला आपण फंक्शन कॉल म्हणतो, ही फंक्शन डेफिनेशन आहे. तर एका फंक्शनमध्ये मी एका फंक्शनच्या पॅरामीटरमध्ये मी दुसरं फंक्शन पास करू शकतोय डायरेक्टली. ओके, इथे मी फन बी पास करू शकतोय अँड दिस फन बी इज नथिंग बट इट विल ॲक्ट लाईक अ पॅरामीटर. ओके, आता यामध्ये आपण कॉल नाही करते हे लक्षात ठेवा. इथे मी राऊंड ब्रॅकेट नाही देते, म्हणजे हे फंक्शन कॉल नाही होते, इथे फक्त आपण डेफिनेशन पास करतोय. तर मी हे फंक्शन डायरेक्टली इथे कॉल करू शकतोय अँड द स्टँडर्ड नेम विच इज गिवन फॉर दिस इज कॉल्ड एज अ कॉल बॅक.
ओके, एक स्टँडर्ड नेम असतं ज्याला आपण कॉलबॅक म्हणतो. सो कॉलबॅक इज अ स्टँडर्ड नेम. आणि आता हे फंक्शन मी नॉर्मली इथे कॉल करू शकतोय. ओके, आय कॅन जस्ट कॉल दिस फंक्शन लाईक दिस. तर हे फंक्शन मी इथे आतमध्ये कॉल करेल. सो आपण काय करतोय, एका फंक्शनच्या कॉलमध्ये दुसरी फंक्शनची डेफिनेशन पास करतोय. ती डेफिनेशन आपण इथे कॉल करून घेतोय आणि त्या कॉलला आपण इथे रन करतोय. ओके, सो दिस कॉलबॅक इज अ स्टँडर्ड नेम. इथे तुम्ही कोणतंही नेम दिलं तरी चालेल. इथे मी माझं नेम दिलं दीपक, तरी पण ते रन होतं. ओके, सो फक्त आपण स्टँडर्ड नेम देतोय त्याला, दॅट्स इट. सो दिस दीपक विल ऑल्सो रन, बट वी जस्ट गिव्ह अ स्टँडर्ड नेम सो दॅट वी कॅन जस्ट रिमेंबर द थिंग दॅट दिस फंक्शन इज अ कॉलबॅक. सो इथे डेफिनेशन पास होती. सो दॅन रॅदर दॅन पासिंग दिस फंक्शन, सो इथे आपण फंक्शन क्रिएट केलं आणि मग त्याला व्हेरिएबल असाइन केला आणि मग ते फंक्शन कॉल केलं. असं न कॉल करता डायरेक्टली मी फंक्शनची डेफिनेशन ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करता येते. आणि इथे तुम्ही कितीही फंक्शन डेफिनेशन पास करू शकता. ओके, सो दिस इज इट इज नॉट द थिंग दॅट की तुम्ही एकच फंक्शन कॉल करू शकता, डेफिनेशन पास करू शकता. यू कॅन पास अनॉनिमस डेफिनेशन. आणि इथे फक्त तुम्हाला तेवढे पॅरामीटर कॉल करावे लागतील. लाईक आय विल जस्ट से कॉल बॅक 1, दॅन कॉल बॅक 2 अँड सो ऑन. ओके, सो जेवढे मी इथं फंक्शन पास करतोय तेवढे मला इथे पॅरामीटर यूज करावे लागतील टू गेट द ॲक्सेस ऑफ दॅट फंक्शन. ओके, अँड दॅट इज हाऊ द इनलाईन फंक्शन वर्क्स. सो हे जे फंक्शन असतं, ज्यावेळेस आपण एका फंक्शनच्या कॉलमध्ये फंक्शन डेफिनेशन पास करतो, याला आपण इनलाईन फंक्शन म्हणतो. सो द फर्स्ट इज कॉल्ड एज अ जनरल फंक्शन, सेकंड इज कॉल्ड एज अ एक्सप्रेशन बेस्ड फंक्शन और इनलाईन फंक्शन, एक्सप्रेशन बेस्ड फंक्शन और एनोनिमस फंक्शन. थर्ड इज कॉल्ड एज अ फॅट एरो फंक्शन और एरो फंक्शन. अँड फोर्थ इज कॉल्ड एज अ इनलाईन फंक्शन और कॉलबॅक फंक्शन. तर हे 4 टाइप्स असतात फंक्शनचे जावास्क्रिप्टमध्ये. ओके, नाव अमॉंग्स देम वी यूज ऑल ऑफ देम. आपण सर्व यूज करतो. ओके, सिच्युएशननुसार आपण हे यूज करत असतो. सो हे 4 फंक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहे. येस, काही इश्यू आहे यामध्ये फंक्शनच्या टाईपमध्ये? नो सर. ओके, नाव व्हाय टू यूज प्रॉमिस, दॅट इज अ मेन क्वेश्चन. ओके, आणि आपण त्याच क्वेश्चनवरती होतो आणि ते जस्ट आपण ते समजून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल जस्ट यूज मेक अ बॅकअप ऑफ इट. ओके, आणि जस्ट आपण समजून घेऊया की प्रॉमिस का बरं यूज करायची. नाव व्हॉट हॅपन्स समटाईम, लेट्स कन्सिडर दॅट वी आर क्रिएटिंग 3 फंक्शन. लाईक आपल्याकडे 3 फंक्शन आहे. द फर्स्ट फंक्शन इज ऑफ ॲड. ओके, अँड वी विल जस्ट मेक अ सिम्पल ॲडिशन. सो इथे जस्ट मी पॅरामीटर पास करेल, लाईक से देर इज गोइंग टू बी व्हेरिएबल 1 अँड देर इज गोइंग टू बी द व्हेरिएबल 2. ओके, हे थोडे मी फास्ट घेतोय बिकॉज समटाईम जर तुम्हाला वाटलं की स्लो झाला पाहिजे स्पीड, तर मला प्लीज इन्फॉर्म करा. ओके, बिकॉज ऑलरेडी हे तुम्हाला लॉजिक माहिती आहे, त्यामुळे मी जस्ट इम्प्लिमेंटेशन करतोय. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू दॅट, लेट्स कन्सिडर दॅट वी आर हॅव्हिंग फंक्शन ओव्हर हियर, दॅट इज ॲडिशन फंक्शन. सो आता मला इथे ॲडिशन करायची. सो मी जस्ट इथे म्हटलं की लाईक रिझल्ट इक्वल्स टू var1 प्लस var2, राईट. सो दिस इज व्हॉट वी जस्ट क्रिएट अ रिझल्ट. आणि या रिझल्टला आपण जस्ट इथे प्रिंट करूया. सो आय विल जस्ट प्रिंट दिस रिझल्ट लाईक दिस console.log and just I will say result over here. Okay, and our function is been just we have just executed our function in a very simple way. So now if I call this function, जर मी हे फंक्शन कॉल केलं like say add, okay, इथे मी just 2,3 पास करतोय. 2,3 it will give me addition over here. Okay, a very simple but very effective logic, right? So just we have created a function and we have just passed 2 parameters. अजून 2 फंक्शन्स आपण क्रिएट करूया. लेट्स कन्सिडर दॅट वी हॅव जस्ट क्रिएटेड अ div अँड मल्टिप्लिकेशन फंक्शन. सबस्ट्रॅक्शन यूज करूया. सो इथे मी जस्ट डिव्हिजन यूज करेल आणि त्याचबरोबर मी सबस्ट्रॅक्शन फंक्शन यूज करेल. सो आय विल जस्ट से सब ओव्हर हियर. आता डिव्हिजनमध्ये पण 2 पॅरामीटर मी यूज करतोय. फक्त इथे मी डिव्हिजन पास करणार आणि मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्शनमध्ये इथे आपण जस्ट सबस्ट्रॅक्शन पास करणार. सो आय एम जस्ट हॅव्हिंग 3 डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन. ओके, सो आपण 3ला पण कॉल करून घेऊया. लाईक फॉर एन एक्झाम्पल जस्ट आय विल कॉल डिव्हिजन ओव्हर हियर. ओके, त्याचबरोबर मी सबस्ट्रॅक्शन पण कॉल करेल. नाव यू विल सी दॅट आउटपुट ओव्हर हियर. सो डिव्हिजनचं ॲडिशनचं आउटपुट काय येत आहे 5, 0.66666 डिव्हिजन येते आणि -1 हे सबस्ट्रॅक्शन येत आहे. ऑल परफेक्ट. नाव देर इज अ रिक्वायरमेंट फ्रॉम क्लायंट. क्लायंटची रिक्वायरमेंट अशी आहे की इथे जे तुमचं आउटपुट येतं आहे फर्स्ट आउटपुट हे डिव्हिजनच्या फर्स्ट पॅरामीटरला पास झाला पाहिजे. सेकंड पॅरामीटर ॲज इट इज असला पाहिजे. ओके, त्यानंतर जे डिव्हिजनचं जे आउटपुट आहे ते सबस्ट्रॅक्शनला पास झालं पाहिजे ॲज अ फर्स्ट पॅरामीटर, बट var2 ॲज इट इज हवा आहे. ओके, अँड दॅट इज द सिनॅरिओ अँड दॅट इज द सिनॅरिओ विच वी वॉन्ट टू क्रिएट. ओके, हाच एक सिनॅरिओ जो आपल्याला क्रिएट करायचा आहे. सो नाव हाऊ यू कॅन जस्ट हँडल दिस लॉजिक.
येस, कसं हँडल करणार आपण हे लॉजिक? जर मला ॲडिशनचा रिझल्ट जर फर्स्ट पॅरामीटर डिव्हिजनला द्यायचा आहे आणि डिव्हिजनचा रिझल्ट जर मला फर्स्ट पॅरामीटर ॲज अ var 1 ला द्यायचं आहे, तर मी कशा प्रकारे हे यूज करू शकतोय? येस, व्हॉट इज अ वे? येस, हाऊ यू कॅन जस्ट डू दॅट? येस मेघा. No, sir. Okay, so it's very simple. Okay, don't worry. So how we can just do that? It's very simple. Already आपण 4 functions इथे रन केलेले आहे, right? Already we have just created, sorry, 3 functions इथे रन केलेले आहे. Now let's consider that we are returning first detail. Okay, पहिल्याचा रिझल्ट आपण इथे रिटर्न करतोय. We are just returning this result over here, and we can just handle this result with respect to return. So returnचा रिझल्ट आपण हँडल करू शकतो. Like say this is the add result over here, right? We can just return this result, and now whatever this result will be there, we can just pass it as a first parameter for addition. Addition ला आपण first parameter pass केला. Sorry, division ला आपण as a first parameter pass केला. Now whatever division is going to be there, we will again return the result of it. Okay, परत आपण याचा result return करूया, and we can just grab this result like this over here. Okay, like say div result. Just we can do it over here, and you can see that की फर्स्ट फंक्शन कॉल केलं, त्याचा जो रिझल्ट आहे तो आपण सेकंड फंक्शनला पास केला. ओके, पॅरामीटर टू सेम आहे सर्व ठिकाणी. सो 3 आपण पास करतोय, राईट? वी आर जस्ट पासिंग 3 ओव्हर हियर. नाउ वॉट एव्हर द रिझल्ट वी आर गेटिंग फ्रॉम div, we have just collected over here, and we have to just pass it the result over here. And now you will see that whatever we are getting result of div, we have just pass it over here, आणि इथे आपल्याला जस्ट हे आउटपुट येत आहे. ओके, सो फर्स्ट ॲडिशन झालं. ॲडिशनचा रिझल्ट आपण डिव्हिजनच्या फर्स्ट पॅरामीटरला पास केला. त्यानंतर परत डिव्हिजन झालं. डिव्हिजनचा रिझल्ट आपण रिटर्न केला आणि तो आपण div रिझल्टमध्ये स्टोअर केला आणि तो आपण इथे पास केला. अँड सिम्पली यू कॅन सी दॅट ॲडिशनचा इथे तुम्हाला रिझल्ट मिळतोय. ओके, यू आर जस्ट गेटिंग ॲडिशन रिझल्ट वर. नाव हिअर इज अ लिटिल बिट सिनेरिओ असा आहे की अननेसेसरीली आपल्याला हे व्हेरिएबल क्रिएट करावे लागत आहे. सो इफ यू आर युझिंग जावास्क्रिप्ट, वी डोंट यूज दिस अप्रोच, because we know that first function is the first function result is depend for second function जो result आहे हा third function ला आपल्याला पास करायचा आहे. So in that case we can just use a callback over here. इथे आपण callback यूज करणार आहे. So now here we can just use an anonymous function, sorry, inline function. I can just use a function over here. Okay, आणि हे जे फंक्शन असणार आहे हे फंक्शन थर्ड पॅरामीटर आहे, तर मी डायरेक्टली हे इथे पास करेन थर्ड पॅरामीटरला ऍड मध्ये. And what I will say, this is going to be my callback function. Okay, this is going to be my callback function. So आता इथे मला फंक्शनची डेफिनेशन येते. जर आपण कन्सोल जर केला, मी रेस्ट सर्व फंक्शनला कमेंट करतोय. इफ वी डू, जस्ट आय विल डू अ कमेंट ओव्हर हियर. इफ वी ट्राय टू प्रिंट दी कॉलबॅक, जर आपण कॉलबॅकला जर प्रिंट करण्याचा प्रयत्न जर केला, यू विल सी दॅट की इथे मला फंक्शन दिसतंय. आय विल जस्ट गेट अ फंक्शन. सो नाव व्हॉट आय विल डू, जर मी या फंक्शनला रन जर केलं, इथे जस्ट मी console.log लिहितोय. लाईक आय एम जस्ट रायटिंग अ लॉग ओव्हर हियर, लाईक से हॅलो. यू विल सी दॅट की console.log मला पूर्ण फंक्शनची डेफिनेशन इथे मिळते, राईट? आय एम जस्ट गेटिंग होल फंक्शन डेफिनेशन ओव्हर हियर, अँड दॅट इज हाऊ द कॉलबॅक विल वर्क. ओके, सो इथे आपण डेफिनेशन पास केली, ती पूर्ण डेफिनेशन मला या पॅरामीटरमध्ये मिळते आणि जस्ट आपण त्या फंक्शनला पास केलं. जर मी या फंक्शनला रन जर केलं, ओके, इफ आय ट्राय टू रन दिस कॉलबॅक ओव्हर हियर, यू विल सी दॅट की आपल्याला लॉगमध्ये आउटपुटमध्ये हॅलो दिसेल. वाय? बिकॉज वी आर कॉलिंग दिस फंक्शन, म्हणजे ही डेफिनेशन आपण कॉल करतो इथे. ओके, सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, रॅदर दॅन रिटर्निंग, आय विल जस्ट से की हा जो रिझल्ट असेल हा जस्ट या कॉलबॅकमध्ये पास करा. सो जेव्हा मी हा रिझल्ट इथे पास करतोय, आय एम जस्ट कॉलिंग दिस फंक्शन. इथे मी पॅरामीटर पास करतोय. सो दिस पॅरामीटर मस्ट बी सेट ओव्हर हियर. हे पॅरामीटर आपण इथे सेट झालं पाहिजे, राईट? बिकॉज दिस इज अ फंक्शन डेफिनेशन, दिस इज अ फंक्शन कॉल. फंक्शन कॉलचे पॅरामीटर हा तुमचा ॲक्च्युअल पॅरामीटर आहे. इथे तुम्हाला फॉर्मल पॅरामीटर घ्यावं लागेल. सो आय विल जस्ट से ॲड रिझल्ट ओव्हर हियर. ओके, जस्ट आय विल से दिस इज गोइंग टू बी द ॲड रिझल्ट, अँड नाव आय विल जस्ट प्रिंट दिस ॲड रिझल्ट ओव्हर हियर, अँड यू विल सी दॅट वी आर जस्ट गेटिंग 5 ओव्हर हियर. सो 2 + 3 याचा रिझल्ट आपल्याला इथे मिळतोय. ओके, येस, गेटिंग द पॉईंट. समजतंय का कॉलबॅक कसा रन होतोय तो? येस सर, हे एकदा रिपीट करा ना. ओके, फाईन.
सो एक्झॅक्टली तुम्हाला कन्फ्युजन कुठे आहे आता मला ते सांगा. तर ते कॉलबॅक वालं म्हणजे आपण तिकडे थर्ड पॅरामीटर यूज केलं ना कॉलबॅक, येस. तिथून नाही समजलं. ओके. सो आता आपण काय केलेलं आहे हे तर समजलं की हे फंक्शन आहे सिम्पल नॉर्मल फंक्शन. हो. ओके. आता असा एक विचार करा की हे फंक्शनची डेफिनेशन आहे. ओके. इथे फंक्शनची डेफिनेशन पास न करता मी हॅलो पास करतोय. व्हॉट आय एम पासिंग ओव्हर हियर? हॅलो. नाव दिस थर्ड पॅरामीटर विल ग्रॅब दिस हॅलो, राईट. आणि जर आपण आता थर्ड पॅरामीटरला प्रिंट जर केलं, लाईक मी ते कन्सोल डॉट लॉगमध्ये प्रिंट जर केलं, तर मला आउटपुट काय येणार आहे? व्हॉट आउटपुट आय विल गेट इफ आय प्रिंट दिस कॉल? हॅलो. एक्झॅक्टली. आय विल गेट अ हॅलो ॲज आउटपुट, राईट. इथे आपल्याला हॅलो येतोय. सो याचा अर्थ काय होतो की आपण पॅरामीटरमध्ये जे पण पास करतो ते आपल्याला इथे मिळत आहे या थर्डमध्ये. मग जर मी सपोज फंक्शनच पास जर केलं, डेफिनेशन, जर फंक्शनची डेफिनेशनच पास जर केली, तर मग त्या केसमध्ये आपल्याला फंक्शनची डेफिनेशन मिळेल. वी विल गेट अ फंक्शन डेफिनेशन. पूर्ण फंक्शन ॲज इट इज मला इथे मिळत आहे, राईट. अँड वी नो दॅट वी कॅन रन दी फंक्शन. आपल्याला हे माहिती की आपण फंक्शन रन करू शकतोय. सो इफ आय जस्ट कॉल दिस फंक्शन, जर मी या फंक्शनला असं कॉल जर केलं, हे फंक्शन रन होणार आहे. आणि या फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये आता जर मी कन्सोल डॉट लॉग जर लिहिलं, लाईक से हॅलो, यू विल सी दॅट की मला इथे त्याचं आउटपुट मिळतंय. ओके. आउटपुट मिळतंय कारण मी हा फंक्शन कॉल करतोय. सो आय एम जस्ट कॉलिंग दिस फंक्शन ओव्हर हियर. हे नॉर्मल आहे. जसं आपण ॲडिशन कॉल केली, इथे फंक्शन डेफिनेशन लिहिली आणि इथे कॉल केलं, सेम लॉजिक आपण करतोय की फंक्शन डेफिनेशन इथं आपण लिहिली आणि त्याला आपण ॲज अ पॅरामीटर पास केलंय, त्यामुळे ते पॅरामीटर कॉलबॅकमध्ये आलं आणि त्याला जर तुम्ही रन जर केलं तर ते रन होईल. सो जस्ट आपण फंक्शन डेफिनेशन पास करतोय, दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. येस, गेटिंग द पॉइंट? येस. नाव आता इथे मी पॅरामीटर पास करणार आहे. जसं आता इथे मी 2 आणि 3 पास करत होतो, तसंच मी या पण फंक्शनच्या कॉलला पॅरामीटर पास करेल, लाईक से दिस इज अ रिझल्ट ओव्हर हियर. ओके. मग जर इथे मी फंक्शनच्या पॅरामीटरमध्ये जर मी डेटा पास करतोय, तर मग त्याला गेन करण्यासाठी डेफिनेशनमध्ये पण पॅरामीटर लागेलच. सो दिस इज हाऊ वी जस्ट डील विथ इनलाईन फंक्शन और कॉलबॅक फंक्शन. सो इथे मला ॲड रिझल्ट मिळेल. जस्ट आय विल गेट अ ॲड रिझल्ट ओव्हर हियर आणि मी या ॲड रिझल्टला इथे रन करू शकतोय. ओके. अँड यू विल सी दॅट वी आर जस्ट गेटिंग आउटपुट ॲज अ 5 ओव्हर हियर. सो ही जी डेफिनेशन आहे, या डेफिनेशनमध्ये आपण कोणताही कोड लिहू शकतोय. आता ॲडिशनचं जे काम आहे तेच ॲडिशन करतोय की 2 नंबरचे ॲडिशन करणे आणि रिझल्ट कॉलबॅकला फॉरवर्ड करणे. अँड यू विल सी दॅट इट जस्ट हँडल दिस थिंग इन दिस वे. येस, गेटिंग द पॉइंट? समजतंय का निखिल? येस सर. ओके. नाव आता इथे आपली जी पण वर्किंग प्रोसेस होती सेम आपण कॅरी करूया. लाईक आता क्लायंटची रिक्वायरमेंट काय होती की जे ॲडिशनचा रिझल्ट येणार आहे तो डिव्हिजनला पास झाला पाहिजे. दॅट इज ओनली वी वॉन्ट. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, जस्ट आय विल से ओके, आय विल जस्ट पास द रिझल्ट आणि इथे आपण डिव कॉल करूया. ओके. आय विल जस्ट कॉल द डिव. सो डिवमध्ये फर्स्ट पॅरामीटर मला ॲडिशनचा रिझल्ट पास करायचा होता, सो मी जस्ट इथे पास केला. आणि डिव्हिजनमध्ये सेकंड पॅरामीटर मला ॲज अ 3 पास करायचा होता. सो जे पण इनपुट 2 आहे मला सेम पास करायचं आहे. अँड नाव अगेन यू विल जस्ट सी दॅट वी हॅव जस्ट रिटर्न इट. सो इथे पण आपण काय करणार आहे, अगेन वी विल डू वन थिंग की आता मी हे फंक्शन कॉल करतोय, हे समजून घ्या. फंक्शन कॉल करतोय, सो मी या पॅरामीटरमध्ये आता डेफिनेशन पण पास करू शकतोय. ओके. आय कॅन जस्ट पास अ डेफिनेशन अँड दिस विल बी द डिव रिझल्ट. ओके. हा डिवचा रिझल्ट असेल आणि जस्ट आपण कन्सोल डॉट लॉगमध्ये हा डिव रिझल्ट पास करूया. सो आय विल जस्ट पास अ डिव रिझल्ट ओव्हर हियर. ओके. वी विल जस्ट पास अ डिव रिझल्ट ओव्हर हियर. नाव ॲज वी हॅव जस्ट पास अ डेफिनेशन आणि त्यात आपण पॅरामीटर पण पास केला, तर ही जी फंक्शनची डेफिनेशन आहे ही डिवच्या थर्ड पॅरामीटरमध्ये आपण पास करणार. सो आय विल जस्ट से दिस इज गोइंग टू बी अ कॉलबॅक. ओके. आणि या कॉलबॅकमध्ये मी हा पॅरामीटर कॉल करेल, कॉलबॅक. जस्ट आय विल कॉल दिस फंक्शन ओव्हर हियर. सो याने होणार काय, व्हॉट एव्हर रिझल्ट आय एम पासिंग ओव्हर हियर इट विल गेट ग्रॅब ओव्हर हियर अँड इट विल गेट प्रिंटेड ओव्हर हियर. सो मला आता डिव्हिजनचा रिझल्ट मिळेल. सो आय विल जस्ट गेट अ डिव्हिजन रिझल्ट दॅट इज 1.666. सो मला आउटपुट येते 5 आणि 5 डिवायडेड बाय 3 इज 1.666. ओके. वी जस्ट गेट अ सिम्पल आउटपुट. सो एका कॉलबॅकमध्ये आपण फंक्शन कॉल केला आणि परत त्या फंक्शनला पण आपण इथे कॉलबॅक पास केला. नाव द थर्ड लॉजिक इज गोइंग टू बी यूज अ सबस्ट्रॅक्शन. सो डिव्हिजनचा जो रिझल्ट आहे तोच आपल्याला सबस्ट्रॅक्शनमध्ये हवा आहे.
सो दिस इज गोइंग टू बी आवर लास्ट आउटपुट. ओके, तो हे आपलं लास्ट आउटपुट असेल जे आपल्याला वर्कआउट करायचं आहे. सो जो पण डिव्हिजनचा रिझल्ट येणार आहे तो मी ॲज अ फंक्शन सबस्ट्रॅक्शनच्या फंक्शन कॉलमध्ये पास केला. 3 ॲज इट इज पास केलेला आहे. अँड नाव आय विल जस्ट पास अ फंक्शन ओव्हर हियर. ओके, सो रॅदर दॅन प्रिंटिंग कन्सोल ओव्हर हियर व्हॉट वी आर गोइंग टू से की जो पण सबस्ट्रॅक्शनचा रिझल्ट येणार आहे तो मी इथे कॉल करून घेईल. सो आय विल जस्ट से सबस्ट्रॅक्शन रिझल्ट ओव्हर हियर. So you will see that subtraction result over here. Okay, you will just see that subtraction result is there. And now I will just use a console.log rather than printing this log over here. Okay, just we will use a subtraction over here. So I will just say sub result. And हा sub result just मी इथे print करेल. So this is going to be my final result. So you will see that the result will get executed over here. आणि इथे आपण just callback use नाही केलं third parameter मध्ये. So that's why it will not give us output. So I will just say callback and just I will call this callback. Okay, so I'm extremely sorry for the interrupt. So I will just call back over here. So just hold on for a minute. So I will just call back a callback over here. Okay, so इथे मी just डेफिनेशन पास केली आणि त्यानंतर जस्ट इथे आपण कॉलबॅक कॉल केला. सो आय विल जस्ट से कॉलबॅक आणि त्यानंतर जस्ट आपण इथे रिझल्ट पास करूया. ओके, सो दिस रिझल्ट विल बी गेट ग्रॅब ओव्हर हियर अँड नाव यू विल सी दॅट वी आर गेटिंग आउटपुट ॲज -1.3. सो आता ॲडिशनचा जो रिझल्ट इथे आपण लॉग प्रिंट करूया अँड देन यू कॅन जस्ट आस्क मी द क्वेश्चन. सो इथे मी जस्ट म्हणेल की हा ॲडचा रिझल्ट आहे. ओके, द ॲड रिझल्ट. सो यू विल सी द ॲड रिझल्ट ओव्हर हियर. त्यानंतर मग डिव्हिजनचा रिझल्ट असेल. सो आय विल जस्ट से डिव्हिजन रिझल्ट ओव्हर हियर. सो आय विल अगेन यूज अ लॉग. जस्ट आय विल यूज लॉग अँड आय विल जस्ट से डिव्हिजन रिझल्ट. आय विल जस्ट से div and this is going to be the division result. So I will just say div result. You will see the division result over here and the last result is subtraction result. So I will just say sub result over here and you will see the subtraction result. So एका फंक्शनच्या मध्ये आपण दुसरं फंक्शन कॉल करतोय, राईट. वी आर जस्ट कॉलिंग द फंक्शन ओव्हर हियर अँड दिस इज हाऊ द स्केलेटन वर्क्स. सो ॲडिशनचं आपण ॲडिशन झाल्यानंतर कॉलबॅक कॉल केलं. त्या कॉलबॅकमध्ये परत आपण डेफिनेशन डिव्हिजन कॉल केलं. डिव्हिजनमध्ये परत आपण कॉलबॅक यूज केला आणि परत एकदा आपण काय केलं, सबस्ट्रॅक्शन कॉल केला. सो दिस इज हाऊ द कॉलबॅक इन कॉलबॅक वर्क्स. ओके, येस. सो एनी क्वेश्चन टिल हियर? हे समजलंय का कशा प्रकारे हे रोल आउट होत आहे जावास्क्रिप्ट? ओके, नाव दिस इज अ इश्यू. ओके, जेव्हा आपण एकापेक्षा जास्त कॉलबॅक यूज करतो, आता हे 3 येतं ठीक आहे, बट जर सपोज असा विचार करा 10 फंक्शन जर असतील तर एका फंक्शनमध्ये आपण दुसरं फंक्शन कॉल करतोय अँड सो ऑन वी आर जस्ट गोईंग टू यूज अ फंक्शन इन फंक्शन. दिस विल क्रिएट अ व्हेरी क्रिटिकल सिनॅरिओ. ओके, कधी कधी हा खूप क्रिटिकल सिनॅरिओ क्रिएट होतो. दिस लॉजिक विल गेट डिस्ट्रक्टेड समटाईम. हे जे तुम्ही कॉलबॅकच्या मध्ये कॉलबॅक यूज करता हा कोड मेंटेन आणि मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे. आता तुम्ही बघू शकताय की मी ते एंटर हिट केलं त्यामुळे इथे काही वाटत नाही आपल्याला, बट जर सपोज मी एंटर हिटच नाही केले आणि कोड जर या प्रकारे लिहिला तर कोड थोडासा नेस्टी वाटतो. ओके, द कोड इज लिटिल बिट नेस्टी अँड वी डोंट लाईक दिस कोड. असे कोड कोणालाच आवडणार नाही. थोडे क्लीन कोड जर असतील तर कन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट होतं. ओके, किंवा क्लिअर होतं. सो द हँडलिंग ऑफ दिस कॉल बॅक्स इज व्हेरी डिफिकल्ट. ओके, आता 3 फंक्शन त्यामुळे ठीक आहे, बट समटाईम इट मेक्स अ क्रिटिकल. नाव लेट्स से द एक्झाम्पल दॅट की इथे आपण जे सेकंड पॅरामीटर पास करतोय दॅट इज 3, तो आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करूया. आय विल जस्ट से नंबर 2 ओव्हर हियर. ओके, एक व्हेरिएबल क्रिएट करूया ज्याला आपण नंबर 2 म्हणूया आणि सर्व ठिकाणी आपण तोच पास करूया. आणि हा जो 2 पास केला होता याला मी नंबर 1 म्हणेल. सो आय विल जस्ट से नंबर 1 ओव्हर हियर. ओके, सो जस्ट वी विल क्रिएट अ व्हेरिएबल like just I will say let. So just we will use let variable. Let's just I will say number 1 equals to 2 आणि त्याचबरोबर let number 2 यूज करेल मी इथे equals to. So you will see that still our output is same. But what happens if I pass 0 over here? So आता माझा रिझल्ट काय येणार? येस, कोणी सांगू शकतोय का? What will be the result? What will be the result of addition, division and subtraction? Yes, addition मध्ये काय रिझल्ट येणार आहे? 2 + 0 yes equals to 2 येईल सर.
डिव्हिजन मध्ये काहीतरी 0 पॉइंट समथिंग यायला पाहिजे. ओके, सो डिव्हिजनमध्ये 0 पॉईंट समथिंग यायला पाहिजे आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये येस. सो वी आर -0 2. okay, so here we are dividing the variable 1 by 2, so let's see what we get. We will get infinity over here. The reason is that division, there is a rule for division that you can't divide a number with 0. okay, इथे तुम्ही व्हेरिएबल 2 ज्यावेळेस आपण गेन करतोय, यू विल सी ओवर हियर ॲडिशन आपण पास केली, पण नंबर 2 म्हणजे काय आपला इथे इट्स 0. सो जेव्हा आपण नंबर 2 इथे पास करतोय तर व्हेरिएबल 2 मध्ये 0 येतोय. सो कोणताही नंबर जर तुम्ही 0ने डिवाइड केला तर तो इन्फिनिटी देणार तुम्हाला. वाय? बिकॉज दिस इज द एरर. आता डिव्हिजनमध्ये आपल्याला एरर जनरेट झाला म्हणजे इन्फिनिटी आली, त्यामुळे प्रॉब्लेम हा झाला की सबस्ट्रॅक्शनमध्ये पण आपल्याला आउटपुट इन्फिनिटीज येत आहे. ओके, बिकॉज सबस्ट्रॅक्शन एनी नंबर बाय इन्फिनिटी इट इज गोइंग टू बी द इन्फिनिटी फॉर हियर. आणि हाच एक छोटासा इश्यू जनरेट होत असतो. सो कॉलबॅकमध्ये एरर मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. आता मला इथे जर एरर हँडलिंग करायची असेल तर मला सर्वात आधी चेक करावं लागेल की नंबर 2 काय. ओके, सो हियर वी कॅन जस्ट क्रिएट अ लॉजिक लाईक इफ माय नंबर 2 इज इक्वल टू 0, कारण मला माहिती आहे की मी नंबर 2ला डिवाइड बाय मी 0 जर असेल तर मग त्या केसमध्ये आपल्याला मेसेज पास करायचा दॅट लॉग कांट डिवाइड बाय 0. ओके, आय विल जस्ट से लॉग यू कांट, जस्ट इथे मी मेसेज पास करेल कांट डिवाइड, can't divide by 0. okay, you can just pass this message. So you will see that can't divide by 0 हा एरर पण आलेला आहे. सो जस्ट मी इफ ब्लॉकला अल्टरनेटिव्ह एल्स ब्लॉक यूज करेल. ओके, सो दॅट जस्ट आय विल यूज एल्स ओव्हर हियर. आणि हा पूर्ण कोड आता जो आहे डिव्हिजन 1 आणि सबस्ट्रॅक्शनचा हा मी डिव्हिजनमध्ये जस्ट मी एल्समध्ये पास करेल. सो इट इज लिटिल बिट क्रिटिकल. आता इथे एकच इश्यू आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, बट रिअल वर्ल्डमध्ये किंवा रिअल प्रोग्राममध्ये तुम्हाला पण माहिती आहे की खूप सारे अशी इश्यू येतात. सो हँडलिंग द एरर्स इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट इन कॉलबॅक्स. सो देर आर 2 सिनॅरिओज. फर्स्ट दॅट कॉलबॅकमध्ये कॉलबॅक आपण कॉल करतोय. ओके, सो इन वन कॉलबॅक वी कॉल अ मल्टिपल. एका कॉलबॅकमध्ये आपण दुसरा फंक्शन कॉल करतो, त्याच्या कॉलबॅकमध्ये तिसरा अँड सो ऑन. सो दिस सिच्युएशन हॅपन्स. दिस सिच्युएशन इज कॉल्ड एज अ कॉलबॅक हेल. ओके, ही सिच्युएशन हॅपन होते एका कॉलबॅकमध्ये दुसरा कॉलबॅक, याला आपण कॉलबॅक हेल म्हणतो. सेकंड इज दॅट एरर हँडलिंग इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. ओके, सो जर सपोज नॉर्मल एरर असतील तर इट इट्स ओके, बट खूप क्रिटिकल एरर जर असतील तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर इफेल्स कंडिशन आपण यूज करतोय, दिस विल जस्ट मेक युअर कोड व्हेरी व्हेरी बिगर. तुमचा कोड खूप बल्की होईल. ओके, अननेसेसरी व्हॅलिडेशन मॅनेजमेंटसाठी. सो रॅदर दॅन युझिंग दिस लॉजिक ऑफ कॉलबॅक, बिकॉज इट गिव्स यू अ कॉलबॅक हेल and it also gives you the issue of validation, we use a promises. आपण promise use करतो. Okay, so now how the promises are being created? It's very simple. So to create a promise we just keep all the logic as it is. सर्व लॉजिक आपण as it is ठेवतो. लाईक मला आता हा जो ॲडिशन आहे याला प्रॉमिसमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे आपण एक फंक्शनच असतं त्याला प्रॉमिसमध्ये कन्वर्ट करतो. ओके, सो हाऊ वी डील विथ दिस. सो फॉर दॅट we just create a variable. इथे आपण जस्ट एक व्हेरिएबल क्रिएट करतो. ओके, विच इज कॉल्ड एज अ प्रॉमिस. याला तुम्ही कोणताही नेम देऊ शकताय. टू क्रिएट अ प्रॉमिस वी जस्ट क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ प्रॉमिस. सो इथे मी जस्ट प्रॉमिसचा ऑब्जेक्ट क्रिएट करेल. सो फॉर दॅट आय विल जस्ट कॉल द प्रॉमिस कन्स्ट्रक्टर ओव्हर हियर. प्रॉमिसचा कन्स्ट्रक्टर कॉल करेल. आता या प्रॉमिसच्या कन्स्ट्रक्टरला मध्ये जर मी इथे ब्रॅकेट जर दिलं, यू विल सी दॅट इट सेज दॅट देअर मस्ट बी द एक्झिक्युटर ऑफ प्रॉमिस. ओके, आता प्रॉमिस कशी असते हे समजून घेऊया. सो आता रिअल वर्ल्डमध्ये आपण प्रॉमिस देत असतो, राईट. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी XYZ डेटला व्हिडिओ अपलोड करेल, राईट. सो आता ही मी एक प्रॉमिस दिली होती तुम्हाला दॅट आय विल जस्ट अपलोड अ प्रोजेक्ट ऑन XYZ डेट. नाउ प्रोबॅबली द प्रॉमिस वॉज फेल, राईट. सो नॉर्मली झालं काय की प्रॉमिस फेल झाली. सो किंवा असं पण होईल की प्रॉमिस ही पास होऊ शकते. सो देर आर 2 सिच्युएशन ओव्हर हियर. आयदर युअर प्रॉमिस कॅन बी फेल और आयदर युअर प्रॉमिस कॅन बी गेट पास, राईट. सो प्रॉमिसचे 2च पार्ट असतात. जर मी म्हटलो की मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देईल तर ती एक तर ट्रू होईल किंवा ती एक तर फॉल्स होईल. व्हेनेवर अ प्रॉमिस गेट ट्रू, ओके, आयदर इट विल गेट ट्रू और अ प्रॉमिस गेट फॉल्स. ओके, सो त्यामुळे मी इथे सर्कल आणि स्क्वेअर यूज केला टू फॉर द बेटर वे ऑफ अंडरस्टँडिंग. सो इथे जे मी यूज करतो ती प्रॉमिस आहे. ओके, सो जस्ट से इट इज अ प्रॉमिस ओव्हर हियर. प्रॉमिस. ओके, आणि ह्या प्रॉमिसमध्ये 2च आउटपुट निघतात. एक तर असतो ट्रू किंवा एक तर फॉल्स. सो जे ट्रू असतो त्याला आपण काय म्हणतो की प्रॉमिस
जी प्रॉमिस आहे ती फुलफिल झालेली आहे. सो वी से वी हॅव रिझॉल्व द प्रॉमिस. आणि जर सपोज प्रॉमिस फुलफिल झाली नाही, इन दॅट केस वी से द प्रॉमिस वॉज रिजेक्टेड. ओके. सो वेनेवर देर इज अ रिजेक्शन, जेव्हा फॉल्स असे होईल प्रॉमिस, तेव्हा आपण म्हणतो की प्रॉमिस रिजेक्ट झाली. जर सपोज प्रॉमिस जर ट्रू असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रॉमिस रिझॉल्व झाली. ओके. सो रिजेक्शन अँड रिझॉल्व आर द टू पार्ट ऑफ प्रॉमिस अँड दॅट इज ओनली द एक्झिक्युटर सेज. एक्झिक्युटर सेज दॅट यू मस्ट यूज, देअर मस्ट बी द एक्झिक्युटर, आणि त्या एक्झिक्युटरमध्ये दोन पॅरामीटर हवे. वन इज कॉल्ड एज अ रिझॉल्व अँड सेकंड इज कॉल्ड एज अ रिजेक्ट ओव्हर हियर. ओके. दॅट इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता एक्झिक्युटर म्हणजे एक इनलाईन फंक्शनच असतो. ओके. इट इज इनलाईन फंक्शन ओनली, बट इट हॅज अ टू पॅरामीटर. वन इज कॉल्ड एज अ रिझॉल्व अँड सेकंड इज कॉल्ड एज अ रिजेक्ट ओव्हर हियर. Second is called as a reject. Okay. Now this resolve and reject are two different types of parameter. हे दोन पॅरामीटर आहे. मग हे दोन्हींपैकी एकच रन होतो. एक तर प्रॉमिस रिझॉल्व होते किंवा रिजेक्ट होते. इन ॲडिशन प्रॉमिस रिजेक्ट होत नाही, कारण आपल्याला माहिती की ॲडिशनमध्ये कोणताही इश्यू कधी येत नाही. सो व्हॉट वी से दॅट आवर प्रॉमिस इज फुलफिल ओव्हर हियर. आणि जस्ट आपण इथे रिझॉल्व कॉल करतो आणि या रिझॉल्वमध्ये मी रिझल्ट पास करेल. ओके. नाव आय डोंट नीड दिस पर्टिक्युलर कॉलबॅक ओव्हर हियर. या कॉलबॅकची मला जरूरत नाही. सो आपण काय केलं, जस्ट मी इथे प्रॉमिसचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्या प्रॉमिसच्या ऑब्जेक्टमध्ये ज्यावेळेस मी कन्स्ट्रक्टर कॉल केलं, वी हॅव जस्ट इन्वोक द कन्स्ट्रक्टर. जेव्हा ऑब्जेक्ट मला क्रिएट करायचा असतो तेव्हा आपण जस्ट इथे काय केलं, एक त्याला पॅरामीटर पास केलं विच वॉज द एक्झिक्युटर. म्हणजे एक डेफिनेशन पास केली कॉलबॅक फंक्शनची. ओके. और इनलाईन फंक्शन आपण त्याला म्हणूया. त्यामध्ये मला दोन पॅरामीटर आले. दिस टू पॅरामीटर इज रिझॉल्व और रिजेक्ट. सो जर आता ॲडिशन इथे रिझॉल्वच होणार आहे, त्यामुळे इथे कोणतेच इश्यू येणार नाही. अँड टू कन्वर्ट दिस नॉर्मल फंक्शन टू प्रॉमिस वी जस्ट रिटर्न दॅट ऑब्जेक्ट. जस्ट आपण ही जी प्रॉमिस असते ही रिटर्न करतो. ओके. वी जस्ट रिटर्न दिस प्रॉमिस लाईक दिस. दॅट्स इट. सो नाव जस्ट वी हॅव क्रिएटेड दिस व्हेरिएबल आणि ही प्रॉमिस आपण रिटर्न करतोय. सो रॅदर दॅन रिटर्निंग इट लाईक दिस, वी कॅन डायरेक्टली रिटर्न दिस लॉजिक लाईक दिस ऑल्सो. याला आपण इथे असं पण रिटर्न करू शकतोय. सो ऑब्जेक्ट क्रिएट करून रिटर्न केलं काय आणि डायरेक्टली रिटर्न केलं काय, एकच मिनिंग होते ती. ओके. सो दिस इज हाऊ युअर प्रॉमिस लुक्स लाईक. सो या प्रकारे तुमची प्रॉमिस दिसते. ओके. सो एका फंक्शनला आता आपण प्रॉमिसमध्ये कन्वर्ट केलंय. वी हॅव जस्ट कन्वर्टेड अ फंक्शन इन टू अ प्रॉमिस. येस. सो एनी क्वेश्चन, एनी क्वेरी टू हियर? येस. अजून आपण फंक्शन कॉलवरती गेलेलो नाही. ओके. फक्त फंक्शन डेफिनेशनमध्ये आलेलो आहे. येस. सो गेटिंग द पॉईंट समजतंय का? येस सर. येस निखिल, गेटिंग द पॉईंट? ओके. सो हे आता आपण एक प्रॉमिस क्रिएट केली. नाव लेट्स रन दिस प्रॉमिस. ओके. आता काय करूया, आपण या प्रॉमिसला रन करूया. सो फर्स्ट आपण मी इथे जे फंक्शन जेवढे कॉल केले होते त्यांना कमेंट करेल, कारण आपण कॉलबॅक यूज केलं होतं. आणि सिम्पली मी काय करेल, इथे जस्ट हा कोड रन करूया आता आपण. सो नाव लेट्स रन दिस ॲडिशन ओव्हर हियर. सो सर्वात आधी मी ॲडिशनला यूज करेल. जस्ट आय विल से ॲड ओव्हर हियर. ओके. जस्ट आय विल से ॲड ओव्हर हियर. यू विल सी दॅट इट इज सेइंग दॅट दिस ॲडिशन विल रिटर्न अ प्रॉमिस ओव्हर हियर. ओके. हे ॲडिशन एक प्रॉमिस रिटर्न करेल, जसं आपण इथे रिटर्न केलं होतं. सो व्हॉट आय विल से, आय विल जस्ट से द व्हेरिएबल, बिकॉज तो रिटर्न करणार आहे तर मी याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेन. आय विल जस्ट से द टेम्प व्हेरिएबल. ओके. आणि याला जस्ट आपण प्रिंट करून बघूया. सो आय विल जस्ट से कन्सोल डॉट लॉग. याला आपण जस्ट प्रिंट करून बघूया. आय विल जस्ट प्रिंट दिस टेम्प ओव्हर हियर. सो यू विल सी दॅट इट इज बीन रिटर्न ओव्हर हियर. ओके. आपला जो प्रॉमिस होती ती रिटर्न झाली. बट आता ॲडिशनमध्ये आपले दोन पॅरामीटर इम्पॉर्टंट होते विच वी आर व्हेरी कंपल्सरी ओव्हर हियर. ओके. आणि आपण ते पास नाही केले. सो आय विल जस्ट से नंबर 1 अँड नंबर 2 अँड वी विल जस्ट गेट द आउटपुट. इथे आपल्याला आउटपुट येणार आहे विच विल से फुलफिल. प्रॉमिस इज फुलफिल. का बरं? कारण आपण इथे रिझॉल्व यूज केलं आहे. जर मी रिजेक्ट यूज केलं तर मग इथे आपल्याला एक वेगळं आउटपुट मिळेल. इट इज जस्ट सेइंग दॅट प्रॉमिस इज रिजेक्टेड. यू विल सी ओव्हर हियर प्रॉमिस इज रिजेक्टेड. सो एक तर प्रॉमिस तुमची फुलफिल होते म्हणजे रिझॉल्व होते, किंवा प्रॉमिस रिजेक्ट होते. सो इट इज फुलफिल्ड और इट इज रिजेक्टेड. ओके. इट इज फुलफिल्ड और इट इज रिजेक्टेड. सो आता जेव्हा प्रॉमिस फुलफिल होते तेव्हा तुम्हाला कोणताही इश्यू येणार नाही. जर प्रॉमिस रिझॉल्व झाली यू विल सी नो एरर ओव्हर हियर. बट जर प्रॉमिस रिजेक्ट झाली तर त्या केसमध्ये तुम्हाला एरर येतो. ओके. यू विल जस्ट गेट एरर दॅट अनकॉट इन प्रॉमिस, असं तुम्हाला एक एरर येतो. ओके. सो सिम्पल एरर येतो, डोंट वरी.
बट वी विल जस्ट यूज अ रिझॉल्व ओव्हर हियर. यू विल सी दॅट दिस इज अ प्रॉमिस, म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे प्रॉमिसचा, हे लक्षात ठेवा. यू विल सी दॅट इट इज अ प्रॉमिस ऑब्जेक्ट. ओके, मग आता हा जो प्रॉमिस ऑब्जेक्ट असतो हा जर सपोज फुलफिल झाला, ओके, जर माझा हा प्रॉमिस ऑब्जेक्ट फुलफिल जर झाला तर मग त्या केसमध्ये आपल्याकडे दोन फंक्शन असतात. एक असते दॅन, ओके, आणि एक फंक्शन असतो कॅच. सो आयदर युअर दॅन ऑर कॅच दोन्हीपैकी कोणताही एक रन होतं. ओके, दोन्हीपैकी कोणताही एकच रन होतं. सो एका प्रॉमिसला एकच दॅन आणि एकच कॅच असतो, हे लक्षात ठेवा. ओके, अ सिंगल प्रॉमिस हॅज वन दॅन अँड वन कॅच. जर प्रॉमिस जर रिझॉल्व झाली, जसं इथे आपण बघितलं ती रिझॉल्व झाली, तर तुमचा जो डेटा आहे हा रिझल्ट हा दॅनमध्ये येतो. आणि जर प्रॉमिस रिजेक्ट झाली तर तो जो पण एरर असेल तो कॅचमध्ये येतो. ओके, इफ युअर प्रॉमिस गेट रिजेक्टेड. So to get the data, we say a callback function over here. Sorry, we just use a inline function over here. आणि या फंक्शनमध्ये जे आपण इथे रिझॉल्व करतोय तो डेटा आपण इथे कॅच करू शकतो. सो आय विल जस्ट से डेटा ओव्हर हियर. अँड नाव इफ आय यूज लाईक से लॉग, ओके, and if I print a data, you will see that we are just getting data as a 2 over here. Okay, so आपल्याला डेटा येतोय. सो आता याला डिटेक्ट करण्यासाठी I will just say add over here, and you can see that the add result is available over here. So मी आता याला 3, 2 आणि 3 पास करणार आहे currently. You will see my add result is 5 over here. Okay, and this is something which is very important. If the promise get rejected, in that case what happens? Just I will say reject. In that case what happens? You will see that it is just saying uncaught. Okay, so आता इथे जे आपण कॅच यूज करतोय तिथे आपण तो एरर कॉल करू शकतोय. जेव्हा रिजेक्ट होते प्रॉमिस तर तुमचा जो पण डेटा आहे तो कॅचमध्ये येतो. सो आय विल जस्ट यूज अ हियर ऑल्सो वी विल जस्ट यूज अ इनलाईन फंक्शन. आय विल जस्ट से एरर ओव्हर हियर. ओके, अँड जस्ट आय विल प्रिंट दिस एरर इन लॉग. सो मी हा एरर जस्ट लॉगमध्ये प्रिंट करेल लाईक से एरर ओव्हर हियर. सो यू विल सी आय एम जस्ट गेटिंग 5 आणि लाईन नंबर 33 रन होती. सो यू विल सी दॅट द 33 इज रनिंग ओव्हर हियर. ओके, जर ही जर रिझॉल्व जर झाली प्रॉमिस, in that case you will see line number 30 is working over here. Okay, you will see that line number 13 is working over here, which is this one. So whenever a promise get resolved, we can get data in then. Whenever the promise get reject, we get a data in catch. Yes, so getting the point, समजतंय का how it works? Yes sir. Now here is a little bit scenario. आता हा व्हेरिएबल क्रिएट करणं आणि त्यानंतर मग त्याला त्याच्यावरती वर्कआउट करण्यापेक्षा मेथड चेनिंगचं लॉजिक आपण यूज करून डायरेक्टली मी ॲडच्या नंतरच दॅन कॉल करेल. सो इट लुक्स समथिंग लाईक दिस. अ फंक्शन इज बिंग कॉल, इट रिटर्न्स अ प्रॉमिस, याने प्रॉमिस रिटर्न केली. द प्रॉमिस इज हँडल्ड बाय युझिंग दॅन अँड कॅच. जर रिजेक्टेड असेल प्रॉमिस तर कॅच कॉल होईल, जर रिझॉल्व झाली प्रॉमिस तर देन कॉल होईल. अँड दिस इज हाऊ अ सिंगल प्रॉमिस वर्क्स. सो नाव इट लुक्स लिटिल बिट extra code, but you will just come to know how a promise is better than your callbacks. Yes, so any question till here? एक सिंगल प्रॉमिसचं स्ट्रक्चर असं असतं. Yes, so any question, any query till here? No sir. Okay, fine. Now let's गो विथ आवर अजेंडा. आता आपला अजेंडा काय की जो ॲडिशनचा रिझल्ट येतोय तर तो आपल्याला डिव्हिजनला पास करायचा, राईट? सो नाव अगेन वी नीड टू कन्वर्ट द कोड ऑफ डिव्हिजन इन टू अ प्रॉमिस. सो जस्ट मी ही फर्स्ट लाईन ॲज इट इज यूज करेल. ओके, अँड जस्ट आय विल यूज दिस फर्स्ट लाईन ॲज इट इज. ओके, आणि त्याचबरोबर इथे कॉलबॅक न यूज करता जस्ट मी म्हणेल की ही रिझॉल्व्ह करतोय आपण. वी आर जस्ट रिझॉल्विंग इट. ओके, दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. सो इथे आपण जस्ट ॲज इट इज यूज केलं आणि रिझॉल्व करतोय आणि हा कॉलबॅक आता आपण इथून काढून टाकूया. सो ना आय कॅन जस्ट कॉल दिस फंक्शन अगेन. मी परत हे फंक्शन इथे आता कॉल करू शकतोय. ओके, सो जे पण माझा ॲडिशनचा रिझल्ट येणार आहे आय कॅन पास डायरेक्टली दिस डेटा ओव्हर हियर. ओके, सो मी हा डेटा इथे पास करेल. सो आय विल जस्ट से ॲड रिझल्ट ओव्हर हियर. याला आपण ॲड रिझल्ट म्हणूया रादर दॅन सेइंग डेटा, अँड आय कॅन जस्ट पास इट ओव्हर हियर. सो मी डिव्हिजनच्या फर्स्ट पॅरामीटरमध्ये पास करेल. ओके, नाव इफ वी कॉल दिस फंक्शन, जर आता इथे तुम्ही केअरफुली बघितलं तर एक फंक्शन कॉल केल्यानंतर परत तुम्हाला इथे दॅन कॉल करावं लागेल, राईट? यू नीड टू कॉल दॅन ओव्हर हियर अँड अगेन यू नीड टू जस्ट कॉल अ कॅच ओव्हर हियर. बट असं आपण करत नाही. व्हॉट वी डू, हा जो ऑब्जेक्ट येतोय किंवा आपल्याला हे जे फंक्शन रिटर्न करतं इथे प्रॉमिसचं ऑब्जेक्ट, याला पण आपण इथे रिटर्न करतो. वी जस्ट रिटर्न इट ओव्हर हियर. सो दिस गिव्स यू ॲडव्हान्टेज. हा एक असा ॲडव्हान्टेज देतो की आता हा तुम्हाला ज्यावेळेस ड्यू रन करायचा आहे यू नीड टू जस्ट राईट अ दॅन ओव्हर हियर. तुम्ही यानंतर डायरेक्टली दॅन कॉल करू शकताय.
सो जेव्हा आपण ॲड कॉल केलं त्याच्यानंतरचं देन त्याचा आउटपुट देईल, जेव्हा मी डिव्हिजन कॉल केलं त्याच्यानंतरचं देन त्याचा आउटपुट कॉल करेल. सो जे पण माझा डिव्हिजनचा जो रिझल्ट होता विच इज दिस वन, आय कॅन जस्ट कॉल इन दिस सेकंड देन. डिव्हिजनचा रिझल्ट मी इथे कॉल करू शकतो. सो आय विल जस्ट से डिव रिझल्ट ओव्हर हिअर अँड येस आय कॅन जस्ट वी विल जस्ट प्रिंट इट ओव्हर हिअर. आपण त्याला जस्ट प्रिंट करूया console.log and just I will say div result over here. Okay, so if I save this you will see okay, so it is just saying that var2 is not defined, so I will just say okay, not an issue. So we will just do one thing, I will just say number 2 over here. So you will see that we are just getting output over here, right? आपल्या division इथे output येत आहे. So now it's very simple. एक प्रॉमिस कॉल केली, त्याचा डेटा तुम्हाला देन मध्ये येतो रिझॉल्व झाल्यावर. ओके, जर त्यावेळेस रिजेक्ट जर झाली तर कॅचमध्ये येणार आहे डेटा. जर मला सेकंड प्रॉमिस रद्द करायची असेल देनमध्ये तर मला फक्त रिटर्न करावं लागतं. सो दिस गिव्ज यू अ बेटर वे ऑफ इम्प्लिमेंटिंग देन. मल्टिपल देन तुमचे एकाच लाईनमध्ये आता रन होत आहे. सो फर्स्ट प्रॉमिस रन होईल, त्यानंतर सेकंड प्रॉमिस रन होते. नाव लेट्स रन द थर्ड वन. सो अगेन वी विल जस्ट कन्वर्ट दिस सबस्ट्रॅक्शन टू अ प्रॉमिस ओव्हर हिअर. या प्रॉमिसला आपण सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया, सॉरी या सबस्ट्रॅक्शनला आपण प्रॉमिसमध्ये कन्वर्ट करूया. And I will just say that it must get resolved over here, right? It must get resolved over here. आणि या रिझॉल्वचा जो रिझल्ट आहे तो मी जस्ट इथे पास करेल. आय विल जस्ट रिमूव्ह दिस कॉल बॅक अँड नाव आय कॅन जस्ट कॉल दिस सबस्ट्रॅक्शन ओव्हर हिअर. या सबस्ट्रॅक्शनला मी जस्ट कॉल करू शकतो लाईक दिस. सो जो डिव्हिजनचा रिझल्ट येणार आहे जस्ट आय विल से रिटर्न दिस प्रॉमिस, आणि याचा जो डेटा असणार आहे हा हँडल करण्यासाठी परत एक दॅन आपण इथे यूज करूया. आय विल जस्ट यूज वन मोर दॅन ओव्हर हिअर and I will just get a callback function. I will just get a callback function. Just hold on for a minute. Okay, fine. So we will just use this function over here. इथे मी जस्ट याला फंक्शन कॉल करेल, सॉरी इनलाईन फंक्शन इथे मी रन करेल बिकॉज देनमध्ये आपण तेच रन करतोय. आणि हा जो सबस्ट्रॅक्शनचा रिझल्ट असेल बिकॉज मी तो रिझॉल्व करतोय, सो मला इथे सबस्ट्रॅक्शनचा रिझल्ट येणार आहे. I will just get subtraction result over here and I can just print this result over here. मी हा रिझल्ट प्रिंट पण करेल. सो हा डिव्हिजनचा रिझल्ट सो जस्ट आय विल से डिव ओव्हर हिअर आणि सबस्ट्रॅक्शन आहे तर इथे मी सब पास करेल. सो आय विल जस्ट से दिस इज गोइंग टू बी द सबस्ट्रॅक्शन अँड यू विल सी दॅट ओके, सो देर इज अ प्रॉब्लेम. व्हेरिएबल 1 इथे मी डिव्हिजनचा रिझल्ट पास करेल ओव्हर हिअर आणि इथे मी जस्ट नंबर 2 पास करेल. सो आय विल जस्ट पास नंबर 2 ओव्हर हिअर. ओके, so you will see it's just saying that result div is not a function. Okay, yes, this one. So just upon subtraction इथे pass करूया and you will see that we are just getting output as addition is 5 which is over here, division is 1 which is over here 1.666 and subtraction is -1.33333, okay, or 0.333 over here. And this is how a promise logic is built up. Okay, सो आपण काय करतोय एक्झॅक्टली, जेव्हा आपण एक फंक्शन कॉल करतो तर त्याचा डेटा जर रिझॉल्व झाला तर देनमध्ये घेतो. त्यानंतर दुसरी प्रॉमिस जर कॉल करायची असेल आपल्याला फक्त रिटर्न करावी लागते ती. सो दॅट वी जस्ट यूज देन ओव्हर हिअर. यू विल सी वन थिंग दॅट वी हॅव नॉट यूज एनी कॅच. ओके, एकच कॅच यूज केला आहे, मल्टी कॅच आपण यूज नाही केलेली. अँड दॅट इज द व्हॉट वी आर गोइंग टू सी इन द नेक्स्ट सिनेरिओ. येस, सो एनी क्वेश्चन टिल हिअर? या लॉजिकमध्ये जर काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. नो सर. हे समजलंय का कसं रन होत आहे मॅम? हो. येस निखिल. ओके फाईन. सो दिस इज हाऊ द प्रॉमिस कॉल्स. ओके, एकापेक्षा जास्त प्रॉमिस आपण यापैकी या पद्धतीने कॉल करू शकतोय. सो आता मी ॲडिशन, डिव्हिजन आणि डिव्हिजन रिमूव्ह करेल बिकॉज मला फक्त सबस्ट्रॅक्शनचा रिझल्ट हवा आहे. सो यू विल सी दिस इज माय फायनल आउटपुट ओव्हर हिअर अँड दिस इज हाऊ द प्रॉमिसेस वर्क्स. बट स्टील आवर इश्यू इज नॉट बीन रिझॉल्व येट. जर सपोज मी इथे 0 पास जर केलं, यू विल सी आय विल जस्ट गेट अ इन्फिनिटी ओव्हर हिअर, राईट. तर मला इथे परत एकदा मी कन्सोल ॲड करतोय सर्व. सो यू विल सी दॅट इट जस्ट वर्क्स. बट मी जेव्हा 0 पास करेल तर डिव्हिजनमध्ये इन्फिनिटी जनरेट होती अँड दिस इज वेअर युअर प्रॉमिस विल गेन अ बेटर आउटपुट ओव्हर हिअर. आता इथे var2 आहे, इथे मी जस्ट चेक करू शकतो व्हॉट इज माय var2. सो आय विल जस्ट से इफ माय var2, if the var2 is equal to 0, okay, we will just reject the promise.
इथे आपण प्रॉमिस रिजेक्ट करूया अँड हिअर आय विल जस्ट प्रोव्हाइड अ मेसेज, कारण आपल्याला माहिती की आपण कॅचमध्ये एरर प्रिंट करतोय. सो जस्ट मी हा एरर इथे पास करेल, दॅट यू कांट डिवाइड बाय 0. ओके, अँड जर सपोज तो नसेल तर मग त्या केसमध्ये जस्ट आपण रिझल्ट रन करूया आणि त्याला रिझॉल्व करूया. सो इथे आपण डिसिजन मेकिंग आता करू शकतोय. ओके, अँड यू विल सी दॅट आवर कोड इज व्हेरी व्हेरी क्लीनर. सो आपण कंडिशन इथे कुठेच देत नाही फंक्शन कॉलमध्ये, फंक्शन डेफिनेशनमध्ये आपण इथे फंक्शनलिटी लिहितोय. सो नाव इफ आय सेव्ह दिस यू विल सी दॅट इट विल से यू कांट डिवाइड बाय 0. ओके, सो इथे मी जस्ट अपॉस्ट्रोफी देईन. ओके, सो इट इज जस्ट सेइंग यू कांट डिवाइड बाय 0. ओके, और यू कांट डिवाइड अ नंबर बाय 0. जस्ट आपण असं पण म्हणू शकतो, यू कांट डिवाइड अ नंबर बाय 0. सो यू विल सी द परफेक्ट मेसेज इथे येतोय. आणि त्याचबरोबर इथे लॉग न यूज करता मी एरर यूज करेल, सो दॅट इट विल यू कॅन व्ह्यू अ मेसेज इन अ रेड कलर. ओके, हा रेड कलरमध्ये आपल्याला मेसेज येतोय. सो याचा अर्थ काय होतो की प्रॉमिस ज्यावेळेस रिजेक्ट होते त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की सबस्ट्रॅक्शन रन झालं नाही. म्हणजे जर कोणतीही एक प्रॉमिस रिजेक्ट झाली त्याच्या खालचा कोड कधीच रन होत नाही, डायरेक्टली तो कंट्रोल कॅचला पास होतो. सो आपल्याकडे मल्टिपल देन असतात बट आपण एकच कॅच यूज करतो, अँड दॅट इज अ ब्युटी ऑफ युअर प्रॉमिस. सो एरर कंट्रोल आता आपल्या हातामध्ये पूर्णपणे. जर सपोज इथे मी परत इथे याचा का 3 पास जर केला, यू विल सी द रिझल्ट इज क्रिएटेड ओव्हर हिअर. बट इफ वी पास 0 ओव्हर हिअर इट विल नॉट वर्क, अँड दॅट इज अ मॅजिक विच वी वेअर जस्ट वंडरिंग फॉर. सो यासाठी आपण प्रॉमिसेस यूज करतो. प्रॉमिसेस आर वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजी विच इज इन्व्हेंटेड इन जावास्क्रिप्ट. ओके, सर्वात बेस्ट आहे प्रॉमिसेस इम्प्लिमेंट करणं. येस, सो गेटिंग द पॉईंट हाऊ वी रिजेक्ट द प्रॉमिस अँड हाऊ वी रिझॉल्व इट. आणि हे लक्षात ठेवा, एकदा जर कोणतीही प्रॉमिस रिजेक्ट झाली त्याच्या खालच्या कोणत्याच प्रॉमिस रन होती नाही, बिकॉज कंट्रोल डायरेक्टली कॅचला पास होतो. नंतरच्या दॅनला कोणताही कंट्रोल पास होत नाही, डायरेक्टली कॅचला कंट्रोल पुढे फॉरवर्ड होतो. येस, सो एनी क्वेश्चन, एनी क्वेरी टिल हिअर? नो सर. Okay, fine. Okay. Now, let's see some more logic. आता इथे असा एक सिनेरिओ आहे, लाईक इथे जर तुम्ही केअरफुली बघितलं खूप सारे दॅन यूज होत आहे, राईट? खूप सारे दॅन यूज होत आहे. दिस इज ऑल्सो लिटिल बिट कन्फ्युजिंग. सो इन JavaScript there was a introduction of API which is called the async await. Okay, so हे async await हे सोबतच यूज होतं. ओके, सो लाईक राम श्याम जशी असतात. ओके, सो हे दोघं सोबतच यूज करावे लागतात. ओके, सो हे असिंक आणि अवेट एकाच वेळेस यूज करावे लागतात. अँड दॅट इज वॉट द नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू सी. ओके, सो यू विल सी दॅट की कॉलबॅक फंक्शनला मॅनेज करण्यासाठी आपण प्रॉमिसेस यूज करतो. टू हँडल अ प्रॉमिसेस इन अ बेटर वे वी यूज असिंक अवेट. ओके, प्रॉमिसेसला बेटर वेमध्ये हँडल करण्यासाठी आपण असिंक अवेट यूज करतो. सो नाउ हाऊ दिस असिंक अवेट विल वर्क? इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल. इथे आपण मल्टिपल प्रॉमिसेस यूज करतोय बट इथे दॅन यूज होतोय. प्रत्येक वेळेस मला दॅन यूज करावं लागतं. सो रॅदर दॅन वर्किंग इन दिस हे थोडं क्रिटिकल वाटतं यूज करण्यासाठी. सो आपण असिंक अवेट यूज करू शकतोय. सो नाउ हाऊ टू यूज असिंक अवेट? इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल. जस्ट आपण एक फंक्शन क्रिएट करूया आणि या फंक्शनला मी म्हणेल कॅल्क्युलेशन. जस्ट आय विल से कॅल्क्युलेशन ओव्हर हिअर. दॅट्स इट. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन जे फंक्शन आहे याला आपण फर्स्ट ऑफ ऑल प्रिंट करूया. सो आय विल जस्ट से कॅल्क्युलेशन. जस्ट आय विल से कन्सोल डॉट लॉग. जस्ट आय विल से डेटा ओव्हर हिअर. जस्ट मी इथे डेटा हा स्ट्रिंग पास करतोय. नाव इफ आय ट्राय टू जस्ट आपण इथे 0 रिमूव्ह करूया करंटली. इथे जस्ट आपण 3 पास करूया. सो दॅट वी विल जस्ट गेट आवर आउटपुट इन अ व्हेरी कॉमन वे. नाव द नेक्स्ट पॉईंट इज we have just created a function over here. इथे आपण कॅल्क्युलेशनचं फंक्शन क्रिएट केलं. द नेक्स्ट सिनॅरिओ इज जर मी याला कॉल जर केलं, इफ आय कॉल दिस कॅल्क्युलेशन ओव्हर हिअर यू विल सी आय एम गेटिंग अ डेटा. राईट, आपल्याला हा डेटा मिळतोय. यू विल सी द डेटा इज गेटिंग ओव्हर हिअर. इथे तुम्हाला एक मॅजिकल थिंग अशी दिसेल की जेव्हा मी फंक्शन कॉल केलं, एक नॉर्मल फंक्शन जेव्हा आपण कॉल करतो तर हे सर्वात टॉपला रन होतं. ओके, एक नॉर्मल फंक्शन सर्वात टॉपला रन होतं, कारण APIचे जे फंक्शन असतात किंवा API कॉल जे असतात ते सर्वात एंडला रन होत असतात. हाच जावास्क्रिप्टचा मेकॅनिझम आहे. नाव इफ आय यूज असिंक कीवर्ड, जर मी हा असिंक कीवर्ड इथे यूज जर केला फंक्शनच्या आधी,
you will get a magical output over here. You will see that की ही जी पर्टिक्युलर फंक्शन आहे हे फंक्शन एक प्रॉमिसमध्ये कन्वर्ट झालं ॲटोमॅटिकली जेव्हा आपण असिंक यूज करतो. ओके, जेव्हा मी असिंक यूज करत नाही, यू विल सी दॅट इट इज अ नॉर्मल फंक्शन. हा रिटर्न काहीच नाही करते, हा वॉइड रिटर्न करतोय. बट जेव्हा मी असिंक यूज करेल, असिंक विल कन्वर्ट अ नॉर्मल फंक्शन इन टू अ प्रॉमिस. ओके, आता हे का बरं यूज करायचं? बिकॉज हे जे फंक्शन्स आपण यूज करणार आहे पुढे चालून, हे सर्व फंक्शन आपण एकाच वेळेस कॉल करू शकतोय. सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल कट दिस कोड अँड जस्ट आय विल पेस्ट दिस कोड ओव्हर हियर. हा कोड मी इथे पेस्ट करेल. ओके, अँड यू विल सी दॅट वी आर जस्ट गेटिंग सेम आउटपुट ओव्हर हियर. फक्त मी फंक्शन कॉल केलं, स्टील वी आर गेटिंग सेम आउटपुट ओव्हर हियर. राईट, वी आर गेटिंग सेम आउटपुट. आता या असिंकला जर आपण यूज करतोय तर आपल्याला हे दॅन रिमूव्ह करता येतात. ओके, वी कॅन जस्ट रिमूव्ह अ दॅन ओव्हर हियर. अँड हाऊ वी कॅन जस्ट डू दॅट? इट्स व्हेरी सिम्पल. I will just create a variable over here, just say add result. Okay, आणि हे जे फंक्शन आहे, ओके, जस्ट आय विल कमेंट दिस. हे जे बॉटमचा कोड आहे हा मी कमेंट करेल. जस्ट एवढा एकच कोड आपण रन करूया. अँड नाव लेट्स प्रिंट अ कन्सोल डॉट लॉग और जस्ट लेट्स प्रिंट दिस कोड इन लॉग ओवर हियर. जस्ट आपण ॲड रिझल्टला लॉगमध्ये प्रिंट करूया. यू विल सी दॅट इट इज अ सिंग अगेन, इट इज अ प्रॉमिस. ओके, सो आता ही प्रॉमिस आहे म्हणजे आपण इथे काय यूज करू शकतोय पुढे चालून? देन आणि कॅच. राईट, बट इफ वी यूज अ कीवर्ड इन फ्रंट ऑफ प्रॉमिस विच इज कॉल्ड द अवेट, you will see a magical output. You will see that we are directly getting a result over here. जेव्हा आपण अवेट रिटर्न करतो, यूज करतो, तेव्हा तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट मिळतो. अँड दिस इज अ मॅजिक ऑफ अवेट. जेव्हा आपण अवेट यूज करतो कोणत्याही प्रॉमिसच्या समोर, ती प्रॉमिस फंक्शनसारखी आपण कॉल करतो, बट इन रिटर्न वी गेट अ आउटपुट ओव्हर हियर. आणि हे आउटपुट कोणतं असतं? रिझॉल्व्ह झालेलं आउटपुट, रिजेक्टेड नाही, रिझॉल्व्ह झालेलं आउटपुट असतं डायरेक्टली. सो मला आता ॲड रिझल्ट डायरेक्टली मिळतोय. सो मला आता इथे दॅन यूज करण्याची जरूरत नाही. सो आय विल जस्ट रिमूव्ह दिस दॅन ओव्हर हियर. आणि आता मी डायरेक्टली डिव्हिजन कॉल करू शकतोय. सो आय कॅन जस्ट कॉल दिस डिव्हिजन फंक्शन. मी हे डिव्हिजन फंक्शन कॉल करेल. आता ही पण एक प्रॉमिसच आहे. मग मी इथे पण काय करेल? जस्ट आय विल से दॅट व्हॉट एव्हर रिझल्ट वी आर गोइंग टू गेट, जस्ट आपण एक व्हेरिएबल क्रिएट करूया. ओके, लेट्स क्रिएट दिस व्हेरिएबल ओव्हर हियर. अँड आता ही प्रॉमिस आहे, तर मी जर डिव रिझल्ट जर पास जर केला इथे, तर तुम्हाला दिसेल की ही प्रॉमिस आहे. राईट, इट इज जस्ट सेइंग फुलफिल. मग मला जर ही प्रॉमिस एक्झिक्यूट करायची असेल विथ रिझल्ट, आय विल अगेन यूज अवेट ओव्हर हियर. अँड यू विल सी दॅट वी आर गेटिंग 1.666 ॲज अ डायरेक्ट रिझल्ट ओव्हर हियर. सो परत आता मला हा दॅन कॉल करण्याची जरूरत नाही. ओके, अँड नाव आय कॅन जस्ट कॉल अ सबस्ट्रॅक्शन ओव्हर हियर. मी आता डायरेक्टली सबस्ट्रॅक्शन फंक्शन कॉल करू शकतो आहे. अगेन आय विल से दिस इज गोइंग टू बी माय सबस्ट्रॅक्शन रिझल्ट. सो इथे मी जस्ट परत एकदा व्हेरिएबल डिक्लेअर करेल लाईक सबस्ट्रॅक्शन, आणि हे सबस्ट्रॅक्शन परत मी इथे कॉल करेल. सो नॉर्मली जर कॉल केलं तर हा एक प्रॉमिस असेल, बट जेव्हा मी अवेट यूज करेल, इट विल जस्ट गिव्ह आउटपुट विथ रिस्पेक्ट टू सबस्ट्रॅक्शन ओव्हर हियर. इट विल जस्ट गिव्ह अ सबस्ट्रॅक्शन ओव्हर हियर. अँड यू विल सी दॅट की खूप कमी कोडमध्ये आता आपण एक चांगलं फंक्शन कॉल करतोय. ओके, सो मल्टिपल प्रॉमिसेससाठी अवेट जर आपण यूज केलं तर खूपच सिम्पल वर्क होत आहे. राईट, इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. अँड यू विल सी दॅट इट विल जस्ट हँडल ऑल द स्टफ ओव्हर हियर. ओके, तुमचं सर्व लॉजिक इथे हे वर्कआउट करेल. बट असिंक यूज करणं हे कंपल्सरी. जर मी असिंक रिमूव्ह केलं, इट विल गिव्ह यू अ एरर की जर तुम्ही अवेट यूज करताय तर त्या फंक्शनला तुम्हाला प्रॉमिसमध्ये कन्वर्ट करावं लागतं. फॉर दॅट यू नीड टू यूज असिंक ओव्हर हियर. सो असिंक अवेट हे एकमेकासोबत वर्क करतात. तुम्ही जर का फक्त असिंक यूज केलं तरी पण चालतं, बट जर तुम्ही अवेट यूज करताय तर ते फंक्शन तुमचं असिंकच हवं आहे, म्हणजेच ते प्रॉमिस हवं आहे. दॅन ओनली दिस लॉजिक विल गेट रन. येस, सो गेटिंग द पॉईंट की एक मोठ्या प्रॉमिसचा कोड आपण कशा प्रकारे रिड्यूस केला बाय युजिंग असिंक अवेट. येस सर. सर जर कधी डिव मध्ये आता जर एरर आली डिव फंक्शन मध्ये, तर मग ते कसं कॅच होणार? एक्झॅक्टली, दॅट इज द नेक्स्ट पॉईंट विच वी आर गोइंग टू सी. नाउ इफ वी गेट अ 0 ओव्हर हियर, यू विल सी स्टील वी आर गेटिंग अ इश्यू, आणि आपल्याला मेसेज पण येतोय. ओके, वी आर गेटिंग अ इश्यू दॅट अनकॉट प्रॉमिस, म्हणजेच प्रॉमिस ही कॅच झाली नाही, कारण मला इथे कॅच यूज करावं लागेल. इफ आय यूज लाईक से कॅच ओव्हर हियर, then only it will work. But we don't use this. What we do, we use a try catch block. इथे आपण try catch block यूज करतो. सर्व कोड मी try मध्ये पास करेल. Just I will pass whole code in try, and now if I get any error or if I get any exception, that is the promise rejection, I will grab that result. I will just grab that exception
दॅट एरर ओव्हर हिअर आणि मी जस्ट इथे लॉग प्रिंट करेल. यू विल सी दॅट मॅजिकल स्टफ इज बीन जस्ट रिझॉल्व. जस्ट मी इथे एरर पास करेल. यू विल सी दॅट वी आर जस्ट गेटिंग अ एरर मेसेज ओव्हर हिअर. ओके, सो व्हॉट वी डू, वी जस्ट यूज अ ट्राय कॅच ब्लॉक ओव्हर हिअर. इथे आपण जस्ट ट्राय कॅच ब्लॉक यूज करतो. सो आता मी जर इथे एरर जर म्हटलो, यू विल सी दॅट इट वर्क्स फाईन. अँड नाव दिस इज अ मॅजिक. सो मल्टिपल ज्या प्रॉमिसेस असतात त्या आपण एकत्र बाइंड करू शकतो बाय युजिंग असिंक अवेट आणि जस्ट आपण ते फंक्शन कॉल करूया. दिस विल गिव्ह यू अ बेटर वे ऑफ इम्प्लिमेंटेशन. बट हे आपण कधी यूज करतो, जेव्हा एकापेक्षा जास्त प्रॉमिसेस असतात. एकच प्रॉमिस जर असेल तर मग त्या केसमध्ये असिंक अवेट यूज करण्याची काही जरूरत नाही. जस्ट तुम्ही दॅन आणि कॅचचा यूज करू शकता. येस, गेटिंग द पॉईंट, समजतंय का? येस सर. द कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आता इथे पण सेम लॉजिक होत आहे. डिव्हिजन हे वरती आहे. ओके, कुठेही रिजेक्शन आलं तर त्याच्या खालचा कोड कधीच रन होत नाही, डायरेक्टली पूर्णपणे. बिकॉज इथे एरर जनरेट होतोय तर तो कॅच किंवा एक्सेप्शन जनरेट होत आहे. सो तो इथेच कॅच होणार आहे. अँड दॅट इज अ ब्युटी ऑफ प्रॉमिसेस. ओके फाईन. Yes, sir. सो दिस इज हाऊ द असिंक अवेट वर्क. सो फर्स्ट आपण काय बघितलं, कॉलबॅक हेल बघितला. त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण प्रॉमिसेस डिझाईन केल्या. प्रॉमिसेसला मिनिमाइज करण्यासाठी आपण असिंक अवेट यूज केला. आणि हेच आपण सर्वात जास्त यूज करतो रिॲक्टमध्ये, असिंक अवेट. येस, सो एनी क्वेरी, एनी क्वेश्चन टिल हिअर? नो सर. सो जेव्हा तुम्ही एपीआय कॉल केले तेव्हा असिंक अवेट यूज नाही केला का मग मॅम? एपीआय कॉल इकडे गरजच नाही पडत ना सर. म्हणजे मी ते वेब एपीआय मध्ये .NET मध्ये केलेत ना एपीआय यूज. ओके ओके. नाही तुम्ही तुमचं जे रिॲक्टचं करंटली जे कोर्स चालू आहे त्यामध्ये तुम्ही असिंक अवेट यूज नाही केला का? तर तिकडे फायरबेस साठी डायरेक्ट एपीआय असतो ना, फायरबेसचा ऑटो Okay. जनरेटेड कोड असतो, डायरेक्ट तोच यूज करायचा असतो ना. ओके ओके. नाही मी फायरबेसवरती कधी वर्कआउट नाही केलेलं, त्यामुळे मला त्याची हा, जास्त idea त्यामुळे ते आपल्या याच्यासारखं नाहीये, म्हणजे नॉर्मल याच्यासारखं नाहीच आहे ते. नाही. ओके, नाही बट तुम्ही ज्यावेळेस नॉर्मल प्रोजेक्ट करतात तर याची जरूरत पडते तुम्हाला. हा, मी बघितलंय क्रड ऑपरेशन मध्ये असिंक अवेट यूज केलेलं ते एपीआय कॉल करताना. एक्झॅक्टली. सो तुम्हाला ह्याचाच यूज करा. आता तुम्हाला आयडिया कळाली असेल की कसं यूज होत आहे. Okay, fine. Now let's see our fetch API. Okay. So yes, this was the background journey that how a promises works, why to use promise, what is a async await, and how we can just deal with them. Now let's see what is a fetch. जसं मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं, जस्ट आय विल डू वन थिंग. जस्ट आता मी सर्वांचा परत एकदा बॅकअप घेतो आणि सर्व कोड इथून रिमूव्ह करेल. ओके, जस्ट आय विल रिमूव्ह होल कोड ओव्हर हिअर. फाईन. Now let's see what is a fetch. Fetch is a normal function only. Okay, fetch. Okay, the spell is correct. So fetch is a normal function only, but it returns a promise. Okay, fetch हे promise return करत असतं. आता fetch मध्ये आपण काय करूया, एक JSON प्लेस होल्डरचा यूज करूया. सो आय विल जस्ट यूज JSON प्लेस होल्डर, जसं आपण पोस्टमनमध्ये टेस्टिंग केलेली ऑलरेडी. सो मी हीच URL यूज करेल. And just I will close this one and just I will place this URL over here. That's it. So fetch API हा खूप सिम्पल आहे वर्किंग प्रोसेसमध्ये. सो व्हॉट आय हॅव डन ओव्हर हिअर, जस्ट मी इथे पॅरामीटर पास केलं. दिस इज गोइंग टू बी माय URL. सो व्हॉट आय विल से, इथे जस्ट मी एक लेट व्हेरिएबल व्हेरिएबल क्रिएट केलं. आय विल जस्ट से लाईक से URL इक्वल्स टू दिस इज गोइंग टू बी माय URL आणि ही मी जस्ट इथे या फेचमध्ये पास करेल. ओके, जस्ट विल पास दिस URL ओव्हर हिअर. नाव here we get a then and catch. Okay, because obviously we know that की promise मध्ये आता आपण then आणि catch use करतो. So if the URL get hit and if we get a data, जर suppose URL hit केली, directly आपण याला first of all run करूया. Okay, just we'll run this over here. So इथे तुम्ही network मध्ये बघू शकताय, under the network you will see over here की directly आपला user call होतोय. Okay, we get a data directly over here and this is the beauty of your fetch. Okay, so directly आपल्याला डेटा मिळतो. In case if our URL is not correct, in that case we will get an error that is 404 over here. Okay, so आपल्याला डायरेक्टली एरर येणार आहे. सो आता एरर्स हे तुम्हाला माहिती की वेगवेगळ्या प्रकारे स्टेटस असतात, राईट. सो जर क्लायंट साईडची एरर असेल तर 400च्या रेंजमध्ये असतात. जर सर्व्हर साईड एरर असेल तर 500च्या रेंजमध्ये असतात. जर रिडायरेक्शन्स असतील तर त्या केसमध्ये 300 असतो. आणि जर सपोज सक्सेस रिलेटेड जर मेसेजेस असतील तर स्टेटस कोड असतो 200, राईट. सो दॅट इज समथिंग विच वी आर ऑल्सो गोइंग टू सी इन आवर अपकमिंग पार्ट. ओके,
So if our URL is okay, we get a satisfied output with a data. Okay, इथे आपल्याला सक्सेसफुल डेटा येतो. You will see that the data is available over here. Okay, the data, आता मी याला थोडंसं साइड बाय साइड यूज करेल. So I think so we will just use, I will just pop up this doc over here. Okay, so इथे तुम्हाला just हा डेटा दिसेल that we are just using Fetch API over here. Now just I will go to the console over here. Just me the console over there, and just I will handle this little bit side. Okay, fine. So we'll just do one thing. So it's okay. Fine. So network वरती आपल्याला पूर्णपणे हा डेटा येतोय. Now how to grab this data? So जर सपोज डेटा सक्सेसफुली येतोय तर त्या केसमध्ये मग आपण thenचा यूज करूया. We will just use then over here. Now currently we are not going to use catch. So I will just use function, which is going to be an inline function. आणि इथे मला रिस्पॉन्स येतो. यू विल सी दॅट की जेव्हा मी इथे फंक्शन इनलाईन फंक्शन आपण लिहितो तर इथे मला रिस्पॉन्स येतो. सो आय विल जस्ट से दिस इज गोइंग टू बी द सर्व्हर रिस्पॉन्स. सो आय विल जस्ट से रिस्पॉन्स ओव्हर हियर. ओके, जस्ट आय विल गेट दिस रिस्पॉन्स आणि याला आपण लॉगमध्ये प्रिंट करूया. सो आय विल जस्ट प्रिंट दिस रिस्पॉन्स ओव्हर हियर अँड यू विल सी दॅट इन कन्सोल वी गेट अ होल रिस्पॉन्स. ओके, आपल्याला इथे पूर्णपणे रिस्पॉन्स येतो. सो in this we are having some properties like say status, which gives us a status code. जर सपोज कोणत्याही प्रकारे जर इश्यू असेल तर मला स्टेटस कोड वेगळा येणार आहे. ओके, सो यू विल जस्ट गेट अ 404 स्टेटस कोड इफ that particular output is not available. Okay, and it will just give you a message that is not found. Okay, so you will just get a message with respect to that is not found. We can just detect it, and it is very very simple to just handle the code. Now जेव्हा आपल्याकडे रिस्पॉन्स ट्रू येतोय तर मला तो डेटा कॉल करायचा आहे. नाउ द डेटा इज इन JSON फॉर्मॅट. ओके, वॉट एव्हर डेटा वी आर ग्रॅबिंग ओव्हर हियर और गेटिंग ओव्हर हियर, इट इज इन JSON फॉर्मॅट. यू कॅन सी दॅट द डेटा इज इन JSON फॉर्मॅट. सो टू गेट अ डेटा इन JSON फॉर्मॅट वी यूज अ फंक्शन अंडर अ प्रोटोटाइप. सो प्रोटोटाइपच्या अंडर आपल्याकडे एक फंक्शन आहे ज्याला आपण म्हणतो JSON. ओके, वी आर जस्ट हॅव्हिंग दिस JSON ॲज अ फंक्शन. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, just I will say this is going to be the JSON. I will just use response.json as a function. आता हे फंक्शन जर मी कॉल केलं यू विल सी दॅट इट इज अ प्रॉमिस. आणि आपण बघितलेलं आहे की जर एकापेक्षा जास्त प्रॉमिस असेल तर आपण त्याला रिटर्न करतो. राईट, वी रिटर्न अ प्रॉमिस ओव्हर हियर. वी जस्ट रिटर्न अ प्रॉमिस ओव्हर हियर. दॅट्स इट. अँड वी विल जस्ट यूज नेक्स्ट देन सो दॅट वी कॅन जस्ट ग्रॅब अ डेटा. सो जेसनमधून जो डेटा पार्स होणार आहे तो आपण जस्ट ग्रॅब करण्यासाठी इथे इनलाईन फंक्शन यूज करूया. And just I will print this function over here. Okay, just we will print this function over here. You will see that we are getting our whole data over here. A very successful and very effective code, right? We just get a data over here. It is very very simple to just work with this one, right? But we are using then over here. So what we can just do, we can create a function. इथे आपण एक function create करूया. या function ला मी name देईल like say Ajax, and it will say that there is going to be a URL which will pass by the user. ओके, आणि जस्ट आपण याला बाइंड करूया या फंक्शनला. सो मला जेव्हा पण एजॅक्स, आता हे फंक्शन मला डायनेमिक बनवायचं आहे. सो जेव्हा पण मी एजॅक्स कॉल करेल, ओके, वेनएव्हर आय एम गोइंग टू कॉल द एजॅक्स ओव्हर हियर, यू विल सी दॅट इट जस्ट रन्स फाईन. तुम्हाला इथे सक्सेसफुल आउटपुट येत आहे. बट वी डोंट वॉन्ट दिस मल्टी रन ओव्हर हियर. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, आय विल जस्ट यूज असिंक ओव्हर हियर and just I will say that whatever result, whatever data we are getting over here, just I will create a variable like say let response equals to, just I will say await for here. Just मी इथे काय करेल, fetch ला await करेल. So my data will be get into the fetch. Okay, so fetch चा जो पण output आहे ते just response मध्ये येणार आहे. Under the response we can just execute the JSON आणि इथे मी म्हणेल की हा डेटा माझा, just I will get a data over here. Okay, just I will get a data over here. This will also going to be a promise. So मी इथे just await use करेल so that I will just get a data over here and I can just print a data in a very small logic. So you will see that still we are getting same output over here. So आपण fetch API कॉल केला, त्यानंतर just आपण await यूज केला, त्यानंतर रिस्पॉन्स मधून परत आपण JSON कॉल केला. As this is a promise, we have just used await again. So जो पण डेटा येतोय तो आपण इथे ग्रॅब केला and in this way we have successfully handled the data. Now it's time to handle a catch over here. Okay, so just I will use a try catch block. So just I will say try this code and if there is an exception, just catch the code.
Okay, if there is any error, just catch it over here. So just me the log print करें, just I will say log over here, and then I will just say error over here. Just me the error use करें, and you will see that still our code is running fine. But what happens if my URL is wrong? Okay, what happens if my URL is wrong? You will see that still we are getting a empty output over here. Okay, we are just getting an empty output over here. So this is a wrong way, because जर suppose 404 जर असेल तर हा व्हॅलिड कोड नाही आहे. इट इज अ एरर. हा एक एरर आहे, सर्व्हर साईडचा एरर आहे. मग आपल्याला तो सर्व्हर साईडचा एरर हँडल करावा लागेल, अँड फॉर दॅट वी विल यूज सम लॉजिक. ओके, यासाठी आपण एरर हँडलिंगचं लॉजिक यूज करणार आहे. ओके, अँड दॅट इज गोइंग टू बी द पॉईंट विच वी आर गोइंग टू डिस्कस जस्ट नेक्स्ट लॉजिक. ओके, और जस्ट नेक्स्ट पॉईंट तोच आपण डिस्कस करणार आहे. येस, सो एनी क्वेश्चन टिल हियर? सर ते अजॅक्स एक नॉर्मल फंक्शन आहे ना, म्हणजे काही फंक्शन? येस, इथे तुम्ही काही देऊ शकता, लाईक से गेट डेटा. ओके, सो हे एक नॉर्मल फंक्शन आहे. येस, सो एनी क्वेश्चन, एनी क्वेरी टिल हियर? येस, एनी क्वेश्चन? नो सर. Okay, fine. Now, how to handle this error? So आता कोणी सांगू शकतंय का एरर हँडलिंग कशी करणार आपण म्हणून? येस, बिकॉज आपल्याला रिजेक्शन करायचं आहे जर इश्यू आला असेल, कोणताही स्टेटस जर चुकीचा असेल. सो हाऊ वी कॅन जस्ट हँडल दिस लॉजिक? येस, मेगा, how we can handle this logic? Yes, निखिल, कसं करू शकतो आपण ते? तर नॉर्मली तर आपण मेसेज वगैरे प्रिंट करतो ना. एक्झॅक्टली, बट आपल्याला तो रिजेक्शन मध्ये आणायचा आहे. सध्या आपला जो आउटपुट आहे, इफ यू सी केअरफुली, इट इज नॉट इन रिजेक्शन. ओके, व्हॉट एव्हर वी आर डुईंग ओव्हर हियर, इट इज नॉट इन रिजेक्शन. तुम्ही बघू शकता की इथे 14 नंबर लाईनला आपल्याला एम्प्टी ऑब्जेक्ट येतोय, बट वी आर गेटिंग अ स्टेटस कोड ॲज अ 400. सो जर 400 असेल तर रिजेक्शनमध्ये आला पाहिजे तो. सो व्हॉट वी कॅन जस्ट डू ओव्हर हियर, कॅन वी क्रिएट अ कस्टम प्रॉमिस? येस, एक कस्टम प्रॉमिस आपण क्रिएट करू शकतोय का, लाईक दिस? जस्ट आय विल से व्हॅलिड रिस्पॉन्स किंवा चेक रिस्पॉन्स. So we can just do like this logic, आणि इथे आपण जस्ट स्टेटस चेक करू शकतो. व्हॉट इज द स्टेटस, राईट? इफ स्टेटस इज इक्वल टू 200 then it's okay. Okay, if status is equal to 200 then it's okay. So we will just say resolve over here. Sorry, we will just say the promise has been resolved, right? We can just use resolve over here. आणि जर सपोज तो नसेल तर त्या केसमध्ये मग आपण रिजेक्ट करूया, राईट? एल्स आय कॅन जस्ट यूज अ रिजेक्ट ओव्हर हियर. आणि रिजेक्टमध्ये आपण काय करूया, जस्ट आय विल यूज रिजेक्ट, अँड इन रिजेक्ट जस्ट आय विल से जस्ट आय विल पास द मेसेज ओव्हर हियर. सो आता एल्समध्ये मग आपण वर्कआउट करू शकतो, किंवा अजून एक पार्ट आपण यूज करूया, लाईक आय कॅन जस्ट यूज अ स्विच ओव्हर हियर. ओके, आपण स्विचेस यूज करू शकतोय. स्विचमध्ये जर मी स्टेटस पास जर केला, स्टेटस कोड, I can just detect it, what exactly it is. So जर तो 400 असेल, 500 वगैरे असेल तर वेगवेगळे मेसेजेस आपण देऊ शकतो, राईट? वी कॅन जस्ट गिव्ह डिफरंट टाइप्स ऑफ मेसेज. इफ इट इज 404, ओके, इफ मेसेज इज 404, वी कॅन जस्ट रिजेक्ट इट. ओके, अँड वी कॅन जस्ट से दॅट पेज नॉट फाउंड, राईट? वी कॅन जस्ट से पेज नॉट फाउंड. आणि जर सपोज तो नसेल तर त्याला आपण रिझॉल्व करूया. जस्ट वी विल से रिझॉल्व इट, दॅट्स इट. आणि बाय डिफॉल्ट कोणताही जर सपोज स्टेटस कोड असेल तर मग त्या केसमध्ये आपण म्हणूया फाउंड. जर कोणताही दुसरा स्टेटस कोड असेल तर त्या केसमध्ये फक्त आपण काय बनवूया, लाईक सर्व्हर एरर, कॉन्टॅक्ट टू ॲडमिन, कॉन्टॅक्ट टू ॲडमिन, राईट? We can just use the rejection logic like this.
We can just do that. And now we will just say that this is going to be my custom promise, so I will just say return new promise, right? And now I can just use a callback function that is executor over here, which will have a resolve and reject. Okay, you can just use it like this over here. So this will just bind your code in a very proper way, right? It will just bind your code. And now we can just, because it is a promise, because it returns a promise, so we can just call in between JSON and in between response. So fetch आणि JSON च्या मध्ये आपण याला कॉल करू and just I will say await over here. So if my promise get reject, you will see that now we are getting a proper message over here. So I will just say error. आणि त्याचबरोबर मी अलर्ट मध्ये पण हा एरर पास करू शकतो. I can just pass this error under the alert. So it is just मी doc bottom ला घेतोय. Now I can just pass this error with alert also. So you will see that it is just saying that there is an issue. So obviously we need to pass a status. So I will just say response dot status. Now you will see that it is just saying page not found. Okay, so this is our perfect error now, that the page is not available. And if I say if I provide a valid URL, you will see that the data is available over here, right? Our data is available over here. So we can just handle the logic in this way. या प्रकारे आपण लॉजिक हँडल करू शकतो. Yes, so any question, any query till here? No sir. Okay. So this is a logic which we can build. Okay, या प्रकारचं लॉजिक आपण बिल्ड करू शकतो. And it is very important to handle the stuff. So हे आपण कस्टम चेक केला. ओके, वी हॅव जस्ट यूज अ कस्टम लॉजिक ओवर हियर. सो तुम्ही प्रॉमिसेस यूज करू शकता, कस्टम प्रॉमिसेस पण. दिस विल गिव्ह यू अ परफेक्ट आउट. आता हा जो डेटा आहे हा आपण HTML मध्ये प्रिंट करू शकतो, राईट? वी कॅन जस्ट प्रिंट इट ओवर. सो दिस इज हाऊ द फेच विल वर्क. सो आजचं जे सेशन आहे त्यामध्ये ॲक्च्युली आपण फेच घेणार होतो, बट वी हॅव जस्ट टेकन ऑल द लॉजिक. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघूया की कशा प्रकारे आपण रिॲक्ट सोबत याची मर्जिंग करू शकतोय. ओके, सो वी आर गोइंग टू क्रिएट सर्व्हिसेस. आपण सर्व्हिसेस क्रिएट करणार आहे अँड वी आर गोइंग टू सी हाऊ वी कॅन हँडल दॅट सर्व्हिस. त्याचबरोबर डेटा डिलीट करणं, डेटा ॲड करणं, बिकॉज फेचमध्ये फक्त आपण पोस्ट मेथड, गेट मेथड यूज नाही करते, बट फेचमध्ये आपण वेगवेगळं कॉन्फिगरेशन पण करू शकतोय. सो आता ते नेक्स्ट सेशनमध्ये बघूया दॅट व्हॉट वी कॅन जस्ट यूज इन अ फेच ओवर हियर. सो इथे आपण ऑब्जेक्ट यूज करतो, आपल्याकडे मेथड आहे. ओके, वी जस्ट यूज अ मेथड ओवर हियर लाईक से पोस्ट गेट. वी आर जस्ट हॅविंग दिस मेथड ओवर हियर. ओके, सो जर मला गेट यूज करायची तर मी गेट यूज करेल. यू विल सी दॅट इट विल जस्ट वर्क फाईन. पण जर मी पोस्ट यूज केली इट विल गिव्ह यू अ एरर. ओके, इट गिव्स यू अ एरर. सो यू विल सी दॅट द error is been executed over here, and that is why we just avoid it. Okay, so because we get a network error and I think so we are getting the error like 201. So आपल्याला इथे फक्त ID येत आहे. Okay, so the post method is having some different working process, so we will not use it. So I'll just use get method and you will see that it just works in this way. So error handling अशी आपण परफेक्ट नाही केलेली, but we can just handle that. Okay, हे आपण हँडल करू शकतोय पुढे चालून. डोंट वरी. येस, सो पुढे चालून आपण इथे बॉडी पण ॲड करूया. सो वी कॅन जस्ट ॲड अ बॉडी ऑल्सो इन विच वी कॅन जस्ट पास अ डेटा. ओके, इथे आपण डेटा पास करू शकतो. ऑल्सो वी कॅन जस्ट ॲड अ हेडर ऑल्सो. इथे आपल्याला हेडर्स पण ॲड करता येतात. ओके, सो देर आर डिफरंट पॅरामीटर विच यू कॅन जस्ट यूज. बट जास्त आपण यूज करणार नाही. मेथड, बॉडी आणि हेडर्सचा यूज करूया आपण पुढे डेटा मॅनेजमेंटसाठी. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. सो इट विल गिव्ह यू एन इश्यू दॅट यू कांट यूज गेट बॉडी विथ गेट. इट गिव्स यू अ इश्यू. इट्स ओके. Fine. Yes, so any question, any query? No sir. Okay. So now in next session we are going to deal with this. Okay, don't worry. So मी just हे रिमूव्ह करतोय आता. आणि जे नेक्स्ट सेशन असेल तर प्लीज मला त्याचा टाइम क्लिअरिफाय करा. ओके, इफ यू वॉन्ट अ सेशन ॲट दिस टाइम ओनली इट्स ओके. वी विल जस्ट कंटिन्यू सेशन ॲट दिस टाइम ओनली, बिकॉज मॉर्निंगची जी बॅच आहे ती आता कंटिन्यू फिलअप झालेली आहे अँड वी हॅव जस्ट स्टार्टेड अ न्यू बॅच. सो ड्यू टू दॅट मॉर्निंगचा जो टाइम होता तो आता आपण युटिलाइज नाही करू शकतो. ओके, ओके सर. येस. सो आय होप सो यू आर गेटिंग द पॉईंट. जर कन्फ्युजन असेल तर प्लीज मला जस्ट मेसेज करा कुठे तुम्हाला कन्फ्युजन होतं आहे. जर समजत नसेल शिकवलेलं तर प्लीज मला एकदा क्लिअरिफाय करा. ओके, डोंट वरी. येस, सो
नाव वी विल जस्ट सी अ फेच इन नेक्स्ट सेशन. आता आपण रिॲक्टमध्ये फेच कसं यूज करायचं, सर्व्हिस कशी बिल्ड करायची ते आपण डिस्कस करूया. बट इन नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू डिस्कस. फाईन. Yes, sir. So can we conclude the session for today? Yes, sir. Yes, so just we will stop the session over here only for today, and we will just see you in next session. So till then, be happy, be safe, bye.